जय जय राम कृष्णा हरे हरे जय राम कृष्ण हरि जय जय हरे हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम हरे जय राम कृष्ण जय जय राम जय राम कृष्ण जय जय राम जय राम कृष्ण जय जय राम हरे हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम जय राम जय राम जय राम रूप पाहताने 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 सुख झालं ओ साजनी सुख झालं ओ साजनी तोहा विठाला बलवा तोहा विठाला बलवा सुख झालं ओ साजनी सुख झालं ओ साजनी साजनी तोहा बलवा तोहा विठाला तो माधव बरिया माधव बरिया तो हम विठ्ठल बरिया तो हम विठ्ठल बरिया विठ्ठल बरिया विठ्ठल बरिया देवी कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे राम जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय राम जय राम गा देवा तुझा विसर
देवा तुझा विसर तुझा विसर तुझा विसर गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गाईन गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी हेच माझी सर्व जोडी हेची माझी सर्व गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा संत संग देई लगे मोठे आणि संपदा संत संग दे संत संग दे संत संग दे गुण गाईन गुण गाईन गुण गाईन गुण गाईन आवडी हेची माझी सर्व हेची माझी सर्व दोरी गुण गाईन आवडी हेची माझी सर्व गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी गुण गाईन आवडी हेची माझी सर्व एक कामये गर्भवासे सुखे घालावे आम्हाची सुखे घालावे आम्हाची सुखे घालावे तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी गुण गाईन गुण गाईन गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी हेची माझी सर्व हेची माझी सर्व जोडी गुण गाईन आवडी हेची माझी सर्व गुण गाईन आवडी हेची माझी सर्व गुण गाईन आवडी हेची माझी सर्व विठोबार फुमाई 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 कडक करायला हे दान देगा देवा हे दान देगा देवा देगा देवा हे दान देगा देगा देवा हेच दान देगा देवा दान देगा देवा देगा देवा तो विषया
रानवा तो जैसा रानवा तुझ विसारा बाबा तुझा विसारा बाबा गुण गाये गुण गाई माझे सर्व जोडीचे माझे सर्व जोडीचे माझे सर्व माझी सर्व जोडी ह्याची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी
माझी करवा गोडी करवा गोडी करवा गोडी माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी गुणगाई नागरी गुणगाई सुधारी बर नवर गुबर विमल जशु जोदायक फलचार बुद्धिहीन तनु जानिके सुमेरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु क्लेश विकार। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर रामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा। प्रथम नाम वक्रतुंड दुसरे कदंत ते तिसरे कृष्ण पिंगाक्ष चवते गजवक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नावते सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्रवर्णते नववे श्री बालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजाननम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। विक्कू माझा झिरो करायचा मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायूत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कैलासराना शिवचंद्रमौळी पनींद्र माता मुकुटे झळाळी कारुण्य सिंधु भव दुःख हरी तुझवीन शंभो मज कोण तारी। महायोग पीठे तटे भीमरत्यम वरं पुंडरीकाय दातुं
समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं वदे पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन वा वा पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसर चरण संताजिया दुसर चरण संताजिया कृपा झाले कृपा विस्तरू कृपा झाले कृपा विस्तरू दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलू पावन झालो चराचरी हेचे दान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गायन आवडी हीच माझी सर्व जोडी विठ्ठल विठ्ठल गरी गवरदे हरिनाथ हनुमानी श्रेमणी सावता महाराजी संतगिरी बाबाजी वरीय वामन भाऊ महाराजी छत्रपती शिवाजी महाराजी दान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गायन आवडी हीच माझी सर्व जोडी विठ्ठल विठ्ठल दान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गायन आवडी हीच माझी सर्व जोडी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायचा मागणीपर प्रकरणातला अभंग आहे. जगाच्या बापाच्या समोर पांडुरंग परमात्म्याच्या समोर तुकोबा जायचे. जगाच्या बापाने खाली मान घालावी एवढे श्रेष्ठ साधू तुकोबा. एका एकादशीला दर्शन करत असताना तुकोबा दर्शन करत असताना आवाज आता वाढवायचा नाही एवढ्या सर्व द्या. तुकोबाला जगाच्या बापाने वरती मान करून सांगावं तुकोबा दर्शन करून मोकळ्या हाताने जाऊ नका तुकोबा काहीतरी मागा तुकोबा. तुकोबाने सांगितलं सगळं काही सुरळीत आहे सगळं काय व्यवस्थित आहे देवा काही मागायची गरज नाही. नाही मागा तुकोबा काही नको देवा मागा तुकोबा. बळजबरी झाली. तुकोबाने सांगितलं देवा काय बरं तुझ्याकडे देण्यासारखं काय कुंडल एकाचे पितांबर एकाचा आहे मुकुट तिसऱ्याचा आहे तुझं काय त्याच्यामध्ये काय देणार काय तुम्ही मागून तर बघा. बळजबरी झाली. तुकोबाने संधीचं सोनं केलं. तुकोबा म्हणतात माझ्यासाठी काही नको द्यायचं माझ्या पदरात एवढंच दान दे तुझा विसरण बाबा हेचे दान देगा देवा. बरं तुकोबा हे जर दान मी तुमच्या पदरामध्ये जर दिलं माझा विसर नाही झालं तर तुम्ही काय करणार. गुण गायन आवडे तुझं गुणगान मी अति आवडीने देवा गाईल. देव सांगतोय तुकोबाने सांगितलं तुझं गुणगान मी एवढा आवडीने गाईल एवढा आवडीने गाईल. तुकोबा म्हणतात मला माहिती आहे देवा तुझं गुणगान जर मी आवडीने गायलं तर तू सगळं काही देशील. 2 तास कीर्तन करणाऱ्या कीर्तनकाराला सुद्धा लोक 50,000 द्यायला तयार आहेत. आयुष्यभर जर एवढं गुणगान आवडीने गायलं किती धन देशील किती दौलत देशील. धन नको संपदा नको मुक्ती नको काय देऊ तुकोबा. संत संग देई सदा संताची संगत माझ्या आयुष्यामध्ये दे. 3 गोष्टी जर देवा तुम्हाला दिल्या ना संताची संगत दिली तुझं गुणगान आवडीने गायलं आयुष्यामध्ये तुझा विसर जर नाही झाला तर मी पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला तयार आहे. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ विठ्ठल विठ्ठल
पार्श्वभूमी पाहण्याच्या अगोदर वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे थोडासा परिहार देणं ते गरजेचं आणि अगत्याचं आहे. किम कारणम सर्वजण ठिकाणी एकत्रित आलात. चालू असणारा अखंड नाम सप्ताह संत शिरोमणी सावता माळी महाराज आणि संत नामदेव महाराज यांचा संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त 24 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. त्याच्यामध्ये काकडा भजन, गाथा भजन, हरिपाठ असेल, हरिकीर्तन, हरिजागर असा चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताहाचं मला असं वाटतं आजचा 4था दिवस आहे. सगळ्या कमिटीच्या वतीने आमचे अमोल दादा निगोडे यांनी मला संपर्क केला. माझ्यावरती प्रेम करणारे आमचे संकेत दादा कुरडेंनी संपर्क केला. उगले महाराज तुमचा कोणता दिवस घालायचा? म्हणलं 10वा सोडून कोणता घा. आणि 4थ्या दिवसाची कीर्तनाची सेवा सगळ्यांच्या वतीने, गावकऱ्यांच्या वतीने आत्माराम महाराजांना लेट कळलं माझ्या वाट्याला आली. आणि त्या निमित्ताने जो मला वेळ दिला होता त्या वेळेत या ठिकाणी मी उपस्थित आहे. उपस्थित असणारे गुणीजन मंडळीपैकी परमपूज्य आदरणीय महाराष्ट्रातील नामवंत गायन सम्राट म्हणून त्यांची ख्याती आहे. आणि बऱ्याच वेळेस आमच्या भेटीगाठी होतात. ज्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आदरणीय बबन महाराजसाठी एकदा जोरात सगळ्यांनी. अतिशय अतिशय गोड आवाज आहे. अतिशय जेव्हापासून मी गायन ऐकतो तेवढीच धार आहे महाराज. वय वाढत चाललंय पण धार काही कमी होत नाही. आणि बबन महाराजांना धन्यवाद. परमपूज्य आदरणीय माझे परमार्थ मित्र गोड आवाजाचे आमच्या अमोल महाराजांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. आदरणीय आत्माराम महाराज, बाकी सगळी मंडळी, माझा तुमचा काही जास्त परिचय नाही. हार्मोनियमले साथ देणारे महाराज असतील माझे परममित्र मृदुंग सम्राट आदरणीय रोहित दादा करता एकदा जोरात सगळ्यांनी टाळ्या वाजवा. उपस्थित असणारे चॅनलवाले असतील, युट्यूब चॅनलवाले असतील, शूटिंगच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत हे कीर्तन पोहोचणार आहे. 10 वर्षानंतर जरी तुम्ही ठरवलं उगले महाराजांचं कीर्तन झालेलं सावता बाबाच्या मंदिरासमोरचं आपल्याला ऐकायचं तरी आपण ऐकू शकतो. मीडियाचा जर चांगला उपयोग केला तर 100% सागरदादा त्याचा फायदा होतो. त्यानिमित्ताने तुम्हीही या ठिकाणी कीर्तनाला एवढ्या लांबून 2 जण उपस्थित आहे. इथून 50 किलोमीटर तुमचं अंतर असेल मला माहिती नाही, पण स्टेटस पाहून तुम्ही सगळेजण करमाळ्याच्या पुढून या ठिकाणी उपस्थित आहे. तुमचे सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. समोर गावचे सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन, 1 रुपयापासून लाख रुपयापर्यंत मदत करणारे तुम्ही सगळे मंडळी, उपस्थित असणारे राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रातील सगळे मंडळी, उभा राहिलेले ज्येष्ठ श्रेष्ठ चित्रकार, पत्रकार, पुढे बसलेले, पाठीमागे बसलेले, पाय लांबून बसलेले, पाय आखडून बसलेले, जेवण आलेले, उपवाशी आलेले, जे आजच कीर्तनाला आले ते, जे कधीच येत नाही ते, जे येणाऱ्याला येऊ नाही देत ते, असे सगळे तुमच्या सगळ्यांच्या चरणी मी ज्यांचा भेटा बांधलाय माझे गुरुवर्य शांती ब्रह्म भास्कर गिरीजी महाराज श्री क्षेत्र देवगड संस्थानचे मठाधिपती, ज्यांनी अयोध्येच्या राम मंदिराचं भूमिपूजन केलं असं बाबांच्या चरणी आदरणीय डॉक्टर विकासानंदजी महाराज मिसाळ बाबांच्या चरणी मस्तक हे पाया संताच्या वारकरी संताच्या वारकरी गाणारे अति गोडे एकदा जोरात टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. त्यांच्यापेक्षा वाजवणारे सुंदर आहे त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. त्यांच्या दोन्हीपेक्षा तुम्ही ऐकणारी हुशारी तुम्ही तुमच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आता तुम्ही सगळे चांगले मला सांगणारा थोडं एडपट आहे काय सांगणारा हुशाराचे. पहिल्यांदा मी तुमच्या गावात आलो. आमच्या संकेत दादा कुरडेंनी याच्या अगोदरही मला एक संपर्क केला होता. या गावात 1 वर्ष श्रद्धाचं कीर्तन होतं बबन महाराज, परंतु तारीख उपलब्ध नसल्या कारणाने अमोल दादा येणं झालं नाही. पहिल्यांदा आलो. मला वाटलं नव्हतं 9 ते 11च्या कीर्तनाला एवढी लोक जमत असतील, तर मी तुमचे सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करेन. 9 ते 11 कीर्तनाला लोक महाराज हा टाइम थोडासा बोर टाइम आहे. जेवण झाल्यानंतर माणसाला आळस येतो, पण बरोबर वेळेत कीर्तन सुरू झालं. 11 वाजून 5 मिनिटांनी मी तुम्हाला सगळ्याला गोदडी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणार आहे, तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही.
लय लांबचा प्रवास करून आलो, 8 तास प्रवास झाला आणि गाडीतून खाली उतरलो. साताऱ्याचं कीर्तन करून बसलो होतो. वेळेत पोहोचणं होतं नाही होतं, मला शक्य नव्हतं. परंतु सावताबाबांच्या कृपेने या ठिकाणी येणं झालं. अतिशय गोड आयोजन नियोजन आहे. गाणारे वाजवणारे गुणीजन मंडळी आहे, ऐकणारे हुशार मंडळी आहे. अभंग अतिशय सोपा घेतला. येचे दान दे गा देवा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आयुष्यामध्ये सगळ्याला विसरायचं पण देवाला विसरायचं नाही. तुम्हालाही विनंती आहे, सगळ्याला विसरा, देवाला विसरू नका. ज्याने विश्व निर्माण केलं ते देवाला विसरू नका गड्या. हा, कारण सगळं काही त्याच्या हातात आहे. सगळं काही त्याच्या हातात आहे. जन्माला घालायचं काम मायबापाने केलं, हा मायबापाचा उपकार आहे. जन्माला घालायचं काम मायबापाने केलं, हा मायबापाचा उपकार आहे. पण त्याच्यामध्ये जीव ओतायचं काम जर कोणी केलं असेल तर ते भगवंताने केलं महाराज. नुसतं जन्माला घालून उपयोग नाही ना. जन्माला आल्यानंतर किती लेकरं मेलेले पाहिले आपण, परंतु त्याच्यामध्ये जीव ओतायचं काम जर कोण करत असेल तर देव करतो. जेने हा जीव दिला दान, तयाच करीन चिंतन, जग जीवन नारायण, गायन गुण तयाचे, जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला दान. जीव ओतायचं काम जर कोणी केलं असेल तर ते देवाने केलं, म्हणून देवाला विसरायचं नाही. माय बापाचे उपकार आहे, जन्माला घालणं म्हणजे उपकार आहे. जीव ओतायचं काम देवाने केलं, हा उपकार आहे. पण चांगला मार्ग दाखायचं काम जर कोणी केलं असेल तर संत परंपरेने केला, हा उपकार आहे. मार्ग दावोने गेले दयानिधी संत ते, म्हणून देवाला विसरायचं नाही. ताट जरी समोर आलं ताट तरी देवाला हात जोडायचे आणि देवाला सांगायचं, देवा तुझी कृपा आहे म्हणून अन्न खातो म्हणायचं, बरं का. देवाला हात जोडायशिवाय कधी खायचं नाही. किती गडबड असू द्या तुमच्या मागे, 1 मिनिट देवाला हात जोडायचे, तुझी कृपा आहे म्हणून खातो म्हणायचं, बरं का. देवाला हात जोडायशिवाय कधी खायचं नाही, कधी खायचं नाही. नाही तर त्यांनी लय लोकांना इथं शिट्ट्या टाकल्या महाराज. त्याचं काम कठीण आहे. तुम्हाला देव जेवढा सोपा वाटतो तेवढा समजू नका, बरं का. मोटरसायकलीवरती बसायचं तुमच्या हातात, उतरू द्यायचं का नाही त्याच्या हातात. 4 व्हीलर मध्ये बसायचं तुमच्या हातात, उतरू द्यायचं का नाही त्याच्या हातात. जाऊ द्या, टोकाचंच बोलतो. विमानात बसायचं तुमच्या हातात, उतरू द्यायचं का नाही त्याच्या हातात. त्याने अजून त्याच्या ताब्यात सगळं काही ठेवलं. त्याच्यामुळे विनंती, देवाला विसरायचं नाही. देवाला विसरल्यानंतर किती हानी होते. खाणे 84 गोड प्रमाण दिलं. एकदा जोरात टाळ्या वाजवा. जिथं पाहिजे तिथं दिलं अमोल महाराज. शेतकऱ्याच्या भाषेत त्याला पाचर म्हणते. अशी फिट बसली पाहिजे महाराज. हा, जिथं पाहिजे तिथं प्रमाण भेटलं आणि गोड गाळा दिला बरं का देवाने तुम्हाला. रोज 2 मिनिटं देवाचे आभार माना, रोज माना. मी रोज देवाचे आभार मानतो महाराज, तुम्ही पण माना. देवाने गोड गळा दिला तुम्हाला. देव काही कायला गळा देतो, काही कायला नरड देतो महाराज, बरोबर. कोदंबिरे साहेब, देव सगळ्याला सगळं देत नाही. देव काही कायला गळा देतो, काही कायला नरड देतो. खरं सांगतो मी तुम्हाला. गळ्याचा नरड्याचा फरक सांगू का दादा तुम्हाला? सांगतो. आमच्या गावात एक भजनी गावात, त्याने जर चाल म्हटली ना, लोक त्याला 200 रुपये देतात. चाल म्हटली तर 200 रुपये देतात, पण नाही म्हटली तर 2000 देतात. नाही कळायचं हवे नव्हतं तुम्हाला, ठीक आहे. हा गळ्याचा नरड्याचा फरक आहे बरं का. ज्याचं गायन ऐकल्यानंतर चित्ताला समाधान भेटतं तो गळा आहे. ज्याचं गायनच ऐकू वाटत नाही, भजन ते ओंगळवाने. महाराष्ट्रातला कोणता कलाकार अक्षय महाराज उगलेर नाराज नाही, कोणताच नाही. कलाकार गाणारा नाही, वाजवणारा नाही, सिस्टीम मला तर अजिबात नाही. त्याचं कारण सांगतो रोहित महाराज, मला कोणाची निंदा करायला आवडत नाही. आणि या मुखाने जोपर्यंत मी कीर्तन करणार, मी ठरवलेले कोणाला वाईट बोलायचं नाही, कोणाची निंदा करायची नाही. त्याच्यामुळे माझा कोणी विरोधक नाही, शक्यतो तर नाहीच. मी 2018 सालीच बोललो होतो, फक्त एकदाच बोललो. सोलापूर परिसरात माझं कीर्तन होतं. देव आहे अभंग घेतला होता आणि सुरुवातीच्या चालीला जुन्यातलं म्हातारा आलं आणि बेसूर चाल काढली महाराज. थोडं वाईट वाटलं बबन महाराज, माफी मागून बोलतो. आपण सगळे संप्रदायातले मंडळी आहे. एक वाक्य माझं घरी न्या. वारकरी संप्रदायात तरी
वारकरी संप्रदायात तरी ज्याला स्वराची प्राप्ती आहे त्याला स्वर्गाची प्राप्ती आहे. स्वतः पुरता स्वर पाहिजे म्हणजे पाहिजेच. एका दिवशी घासा बसला मी समजू शकतो, पण स्वतः पुरतं पाहिजे. बेसूर चाल काढली, मला थोडं वाईट वाटलं. मी म्हाताऱ्याच्या कानात म्हटलं, सरळ सरळ म्हणा बाबा, सरळ सरळ. काय चुकलं मा? काही चुकलं? राग आलं म्हाताऱ्याला. टाळ खाली ठेवला, ताड 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 म्हातारा घरी गेलं. म्हणलं जाय ना का पुन्हा काय आल्या गावात तोंड दाखायचं नाही, आपण यायचं नाही एवढ्याला. काय गेलं तर गेलं, म्हटलं चला जाऊ. 2.25 तास कीर्तन केलं महाराज रोहित दादा. कीर्तन अति सुंदर केलं, सगळ्यांना माझं कीर्तन आवडलं. गावकऱ्यांना आवडलं याच्यात नवल नाही बोल महाराज. कमिटीवाल्याला कीर्तन आवडलं. कमिटीवाले माझ्या पैसे आले, बाबा कीर्तन लय भारी केलं, पण तुम्ही त्यांना नव्हतं बोलायला पाहिजे. मी म्हणलं अरे बेसूर म्हणल्यावर काय आरती करायची का? काय झालं? हा म्हणलो, म्हटलं नाही त्यांनी नव्हतं घरी जायला पाहिजे. कमिटीवाल्याला म्हटलं साऱ्या गावाने कीर्तन ऐकलं, एकट्यापाशी काय? नाही त्यांनी नव्हतं घरी जायला. अरे मी म्हणलं एकट्यापाशी काय? कमिटीवाले म्हणले त्यांनी नव्हतं घरी जायला पाहिजे. मी म्हणलं का? ते म्हणे तुमचं पाकिट त्यांच्या खिशात होतं. तेव्हापासून आपण बंद केलं. मग आपल्याला माहित नसतं, काय नसतं, कोणाच्या हातात बुका आहे काय, काय करायचं काय. तुम्ही आम्ही खेळी बिळी गदा रोडी आनंद घेत परमार्थ करायचं राहतो. महाराज नावं ठेवून परमार्थ होत नसतो. काय प्रमाण दिलं? देवाला विसरायचं नाही. विसरलेच देवाला. विसरली तया थोर झाली आणि पचदील खाणी. महाराज देवाला विसरायचं नाही. देवाला विसरायचं नाही. का विसरायचं नाही? एक सांगू का? मग देवाला न विसरणं म्हणजे काय करणं? बसल्या जागेवरती देवाचं भजन कर. देव म्हणत नाही मंदिरात येऊन लय माझी पूजा करा, लय भजन करा. तुमचं कर्म चांगलं करा. काम करत असतानाच देवाचं नाव घ्या. कामामध्ये काम काही काही नगर काम करत असताना देवाचं नाव घ्या. मंदिरात जाऊन भजन करण्याची गरज नाही. आणि का कर्म सगळ्यात जास्त कर्माला प्राधान्य जर कुणी दिलं असेल तर ज्यांच्या निमित्ताने आपण एकत्रित आलं सावता बाबाने सगळ्यात जास्त कर्माला प्राधान्य दिलं. देव कशात पाहिला? कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी लसूण मिरची कोथंबिरी. महाराज परिणाम ऐका. सगळ्या संतांच्या पालख्या पंढरपुरात जातात. जगाचा बाप एकदा सावता बाबा करता पंढरपुरातून आरण भेंडी देतो. ही कर्माची पावती आहे. माझी विनंती तुम्हाला, कर्माला प्राधान्य द्या आणि कर्मालाच प्राधान्य द्या आणि कर्माचेच पुजारी व्हा. विनंती, याची त्याची पुजारी होऊ नका, कर्माची पुजारी व्हा. एक वाक्य बोलू. फक्त उभा राहिलेली मंडळी पुढे बसलेली मंडळी गैरअर्थ घेऊ नका. जे लोक कर्माला प्राधान्य देतात ते लोक देवदेवाच्या भानगडीत जास्त पडत नाही. वाक्य नीट ऐका. जे लोक कर्माला प्राधान्य देतात ते देवदेवाच्या भानगडीत जास्त पडत नाही. त्यांना माहिती आहे आपण कर्म चुकीचं करत नाही, जगाचा बाप आपल्याला दुःखच देऊ शकत नाही. पण काही काय नुसतं सात्विक राहण्याचा प्रयत्न करतात, सगळे कर्म चुकीचे. नारदाच्या गादीहून सांगतो, तुमच्या बापाला सुद्धा सुट्टी नाही महाराज. कर्म चांगलं करा. सावता बाबांनी तेच शिकवलं. तुझ्या वाट्याला आलेलं कर्म इमानदारीने कर. मग तू डॉक्टर आहे, कोणी वकील आहे, कोणी शिक्षक आहे, कोणी महाराज आहे, कोणी शेतकरी आहे, कोणी इंजिनियर आहे, दिवसभर इमानदारीने कर्म कर. तुझ्या वाट्याला आलेलं कुणाला फसू नको. या हाताने सत्कर्म कर आणि संध्याकाळी झोपायच्या अगोदर 1 मिनिट डोळे झाक. चांगलं केलेलं कर्म आठवा. काही सेकंदात झोप लागेल. थोडं जरी कर्म चुकलं असेल 1 तास लेट झोप लागेल. त्याच्यापेक्षा जास्त चुकलं असेल 2 तास लेट झोप लागेल. आणि ज्याला गोळ्या घेऊनच झोपावं लागतं, तुम्ही तुमचा अभ्यास घरी जाऊन करा. तुमच्याकडून काय कर्म चुकलं. विनंती माझी, कर्माला प्राधान्य द्या. सावता बाबाच्या पुण्यतिथीनिमित्त आपण सर्वजण एकत्रित आलो ना. सावता बाबाने तेच केलं. त्यांच्या वाट्याला कर्म इमानदारीने केलं. जगाच्या बापाने दर्शन दिलं.
सावता बाबाचा तुम्हाला किती इतिहास माहिती मला माहिती नाही, पण 24 वर्षात तुम्ही ऐकले की नाही मला माहिती नाही, पण माझं एक वैशिष्ट्य आहे, ज्याच्या दरबारात आहे आपण त्याचं वर्णन केलं पाहिजे. श्राद्धाच्या टायमाला श्राद्ध सांगितलं पाहिजे, तुम्ही माझे कीर्तन ऐकलं, सप्त्याच्या टायमाला सप्ताह सांगितलं पाहिजे. सावता बाबाचं चरित्र तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहिती नाही, पण दोनच संत माझ्या वाचनात असे गेले ज्यांनी छातीमध्ये देव दाखवला. त्याच्यातले पहिले संत हनुमानजी, छाती फाडली, रामासहित सीतेचं दर्शन झालं. आणि दुसरे संत साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला त्रैलोक्याचा साठविला दोन संत हनुमानजीने छातीमधला राम दाखवावा आणि दुसरे संत सावता महाराज छातीमध्ये देवाला आपल्या घ्यावं. दोनच संत आहे महाराज. आता तसं पाहिलं तर सावता बाबाच मूळ गाव कोणतं बरं? हा कोणतं? अरण. तुमचं काय म्हणणं आहे? औसा म्हणजे कुठं आलं ते? बरोबर सांगितलं तुम्ही. प्रॉपर गाव आरण नाही सावता बाबाचं. प्रॉपर गाव सांगली. सांगलीमध्ये मिरज आणि मिरजच्या शेजारी त्याला औंध म्हणायचे, तुम्ही औसा म्हटले. हा तेच ओरिजिनल गाव ते, प्रॉपर गाव ते. आता लक्षपूर्वक आहे काय इतिहास. हा मूळ गाव ते. पूर्वीचे लोक धरणग्रस्त काही असतात ना, तिकडं पाणी आलं लोक म्हणते आमचं एक घर इकडं आलं होतं. तसा प्रकार घडला. सावता बाबाच्या आजोबाचं नाव काय? बोला बोला. चहा घेऊन येऊ मी तर माहिती पाहिजे महाराज, विचार करून. सावता बाबाच्या आजोबांचं नाव दैव माळी. इथून मूळ परंपरा चालू. दैव माळीला दोन मुलं, सावता बाबाचे वडील आणि सावता बाबाची चुलते. कोण कोण? सावता बाबाच्या वडिलाचं नाव तर माहिती असेल ना. सावता बाबाच्या वडिलाचं नाव परसोबा आणि चुलत्याचं नाव डोंगरोबा. हा. सावता बाबाच्या वडिलाचं नाव परसोबा. हे दोघं जण भाऊ, परसोबा आणि डोंगरोबा. मग डोंगरोबाचा इतिहास सापडतो का? अजिबात नाही. तुकोबाची एक बंधू जशी तीर्थयात्रेला गेले पुन्हा त्यांचा इतिहास कुठंच नाही, तसं त्याचं आहे सावता बाबाच्या चुलत्याच. मग सावता बाबाच्या वडिलांचं नाव परसोबा, आईचं नाव जनाबाई. 24 वर्षापासून सप्तेत महाराज आपल्याकडं माहिती पाहिजे, आणि मी दिलेली माहिती तर चिटकून ठेवा. नुसतं दर्शनाला येत न जाऊ नका. ऐका, नंगेतात आहे. आईचं नाव नंगेतात आहे, वडिलांचं नाव परसोबा. लोक म्हणतात सावता बाबाने आणि सावता बाबाच्या परिवाराने वारी केली नाही. साप चुकीचं आहे महाराज. सावता बाबाचं खानदान पंढरपूरची वारी करत होतं. देव कोणाच्या घरी जन्माला येत नाही महाराज. सावता बाबाची परंपरा आहे आजोबापासून वारी करायची. सावता बाबाच्या वडिलांनी पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घ्यावं आणि परसोबानी पांडुरंगाला विनंती करावी, देवा मी तुझी वारी करतोय, मला असं एक पुत्र दे, का तुझी सेवा घडली पाहिजे असं एक पुत्र दे. महाराज, जसे तुकोबा जगाच्या बापाबरोबर प्रत्येक युगात जन्माला आले, तसे सावतोबा सुद्धा जगाच्या बापाबरोबर प्रत्येक युगात जन्माला आले. तुकोबा युगात प्रत्येक युगामध्ये जगाच्या बापाबरोबर. सत्ययुगामध्ये तुकोबा कोण आहे? सत्ययुगामध्ये भक्त प्रल्हाद. त्रेतायुगामध्ये रामाबरोबर तुकोबा कोण आहे? अंगद आहे. द्वापार युगामध्ये कृष्णाबरोबर तुकोबा कोण आहे? उद्धव आहे. आणि कलियुगामध्ये आपल्याला सांगायची गरज नाही महाराज. तसं सावता महाराज सुद्धा जगाच्या बापाबरोबर प्रत्येक युगामध्ये आहे. मला माहिती आहे तुमच्या समोर एवढं डीप मध्ये कोणी बोललेलं नाही, पण ती काळाची गरज आहे. सप्ताह करायचं म्हणून करत जाऊ नका. ज्याच्या दरबारात आपण त्याची सगळी माहिती पाहिजे. महाराज लक्षपूर्वक ऐका, सावता बाबा जगाच्या बापाबरोबर दर युगामध्ये आहे. रामाबरोबर त्रेता युगामध्ये सावता बाबा कुणाचा अवतार आहे माहिती आहे? तुम्हाला सांगितल्यानंतर आश्चर्य वाटेल. कोणाचा? महाराज काल मी कीर्तन करत असताना रेडा समाधीच्या तिकडे होतो, आळे फाट्याच्या तिथं. त्यांनी सांगितलं जंबू माळी.
ते एक माळियाचं वंश आहे महाराज ते त्रेतायुगामध्ये. पण ओरिजिनल सावता बाबा जगाच्या बापाबरोबर रामाबरोबर सीतेचे वडील जनक राजा म्हणून जन्माला आले. किती मोठं वाक्य आहे. सीतेचा बाप महाराज, सीतेचा बाप जनक राजा. त्याच्यानंतर द्वापार युग, द्वापार युगामध्ये कृष्णाबरोबर सावता बाबा कोण होते माहिती? कृष्ण अवतारात नाही माहिती? तुला काय बोलील म्हण, पैसे फुकट द्यायचे म्हण तुला, नाही का नाही? पण ऐका, लक्षपूर्वक ऐका, जेवढा वेळ मी तेवढा सांगण्याचा प्रयत्न करेन. जनक राजानंतर कृष्णाबरोबर द्वापार युगामध्ये सावता बाबा पेंद्या म्हणून जन्माला आले. पेंद्या हा भविष्यकार आहे. पेंद्या भविष्यकार आहे. आताच्या भविष्यकाराविषयी मला बोलायचं नाही, पण पेंद्या ओरिजिनल भविष्यकार आहे. पण पेंद्या भविष्य सांगत असताना पैसे घेत नव्हता, लोण्याचा गोळ्या घेत होता. यशोदा मैयाच्या कानावरती गेलो, पेंद्या भविष्य सांगतोय, बोलून घ्या पेंद्याला. आणि पेंद्याला सांगितलं, सांग मला भविष्य. पेंद्याने सांगितलं, मोठे लोक भविष्य ऐकून घेतात पण काही देत नाही नंतर. काय दिलं पाहिजे तुला? बाकीचे लोक एक लोण्याचा गोळ्या देतात, तुमच्या घरात 9 लाख गायी आहे. मैया मला 2 लोण्याचे गोळे पाहिजे. 2 लोण्याचेच गोळे ठेवा हातावरती, हातावरती ठेवा. 2 लोण्याचे गोळे हातावरती ठेवले पेंद्याचे. आणि पेंद्याला यशोदा मैयाने विचारलं, सांग भविष्य मला काय होईल, पोरग होईन का पोरगी होईल? सांग भविष्य काय होईल, मुलगा होईन का मुलगी होईल? पेंद्या 2 लोण्याचे गोळे घेतले, असं माग सरकत 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 उंबऱ्यापर्यंत आला. यशोदा मैयाने सांगितलं, तुला 2 लोण्याचे गोळे दिले, खरं सांग काय होईल? पेंद्याने सांगितलं, सांगतो म्हणे, पण पळायला जागा पाहू दे म्हणे मला. खरं भविष्य सांगितलं, मोठे लोक लय हानतेच म्हणे. हा, पळायला जागा पाहू दे. उंबऱ्यापर्यंत पेंद्या आला, सांग मला काय होईल? पेंद्याने सांगितलं, यशोदा मैया तुला पोरगीच होईल. आणि काय खोटं बोलला पेंद्या? ती इकडं गायब झाली नाही, वसुदेवाने इकडं नेऊन ठेवलं. काय खोटं बोलला महाराज पेंद्या? हा पेंद्या भविष्यकार. कुणाचा अवतार? सावता बाबाचा. पण 2 अवतार झाले. आणि सावता बाबांनी जगाच्या बापाला विनंती केली. परसोबा पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरपुरात गेले सावता बाबाचे वडील. आणि परसोबाने सांगितलं, मला लेकरू दे. पांडुरंग परमात्मा, कृष्ण परमात्माच येतो. कृष्ण परमात्मा पंढरपुरात आला, एकटा आला नाही, गोपाळा सहित आला. गोपाळपूर आहे, गोपाळा सहित आला. मग पंढरपुरात आल्यानंतर कृष्ण परमात्म्याला परसोबाने जागडं घातलं, मला लेकरू असं दे, तुझी सेवा घडली पाहिजे. मग कृष्ण परमात्मा विचार केला, काय करावं काय करावं? पेंद्या पळत आला. पेंद्याने सांगितलं, ऐका आता, यांच्या पोटी मला जन्माला घात. 2 जन्मात माझे लय हाल झाले. मागच्या जन्मात मी रडत 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 सिद्धेला वाटे लावलं, आणि पेंद्या म्हणून जन्माला आलो, तर तुला सांगायची गरज आहे का? आता ऐक, दोन्ही जन्मामध्ये तुला मला हृदयात साठवता आलं नाही. माझी इच्छा आहे देवा, यांच्या पोटी जन्माला घाल, आणि जेणेकरून मी तुला हृदयात साठवेल. म्हणून सावता बाबा पेंड्या. हा कलियुगातला. हा महाराज, तसं पाहिलं तर सगळ्यात ज्येष्ठ संत सावता महाराज आहे. सगळ्यात मोठे, सगळ्यात जास्त आयुष्य असणारे संत सावता महाराज. हा, लोक म्हणतात सावता बाबांनी वारी केली नाही. महाराज, सावता बाबांनी वारी केल्याची पुरावेत माझ्याकडे. सावता बाबा 350 अभंग सावता बाबाचे जाळून टाकले. 2-4 अभंगाच्या वर कोणता पाठ येऊ महाराज? किती मोठा गायक असू द्या, 4 अभंगाच्या वर पाठ नाही कोणता सावता बाबाचा बघ. सावता बाबाचे अनंत उपकार या जगावरती महाराज. जगातलं पहिलं ठिबक सिंचन जर जगाला कोणी दिलं असेल तर ते सावता बाबांनी दिलं. तुम्हाला काय वाटलं? ठिबक सिंचनचे शोध सावता बाबांनी लावला. जिथं वृक्ष लावला होता त्याच्या शेजारी एक गाडगं ठेवायचे, त्याच्यामध्ये पाणी ठेवायचे, त्याला छोटंसं छिद्र पाडायचे, टीप 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 पाणी गळायचं. पाणी बचत ठिबक सिंचनचा शोध सावता बाबांनी लावला. हे जगाला सांगायचं कोणी महाराज? सायंटिफिक रिझन आहे त्याच्या पाठीमागं. माझी विनंती तुम्हाला, सावता बाबाकडे पाहत असताना लक्षपूर्वक ऐका. शेतामध्ये गेलं का सावता बाबाची आठवण झाली पाहिजे. सावता बाबा सगळ्यात मोठे. सावता बाबाचा जन्म माहिती आहे तुम्हाला कधी झाला? हा, सावता बाबाचा जन्म 1172 ला आहे. 1172 सावता बाबा, 1192 नामदेव महाराज, 1195 निवृत्तीनाथ महाराज, 1197 माऊली ज्ञानोबा आहे. नामदेवापेक्षा 20 वर्षांनी सावता बाबा मोठे आहेत, आणि ज्ञानोबापेक्षा 25 वर्षांनी सावता बाबा मोठे आहेत. सगळ्यात मोठे जर कोणते असतील तर सावता महाराज. आणि कोण म्हणतं सावता बाबांनी वारी केली नाही? आळंदीमध्ये संत संमेलन ज्या टायमाला झालं ना, त्यावेळेस सावता बाबाचा तिथं विषय आला महाराज. ज्या टायमाला नामदेव महाराज पांडुरंग परमात्म्याकडून संत संमेलनामध्ये आले, आणि संत संमेलनामध्ये आल्यानंतर आतमध्ये एंट्री झाली, आणि जगाच्या बापाला जीव घालणारे संत नामदेव महाराज इथं आले. म्हणून सगळेजण लाईन लावून दर्शनाला उभा राहिले. निवृत्तीनाथांनी नामदेवाचं दर्शन घेतलं. महाराज का? नामदेव महाराज किती मोठे आहेत. जगाचा बाप ज्यांच्याशिवाय जेवत नाही ते नामदेव महाराजाचं दर्शन घेतलं. ज्ञानोबांनी दर्शन घेतलं, सावता बाबांनी दर्शन घेतलं, गोरोबा काकांनी दर्शन घेतलं.
पण एक पात्र काय जागेऊन हल्लं नाही. काय नाव त्यांचं? मुक्ताबाई. मुक्ताबाई काही जागेऊन हल्ले नाही पाय पडायला. निवृत्ती दादाच्या लक्षात आलं हे प्रकरण लय वाढन. हे प्रकरण लय वाढन. मुक्ते वेड्यासारखं करू नको. जगाचा बाप आहे. जगाचा बाप याच्याशिवाय जेवत नाही. नामदेव महाराजाशिवाय एवढे मोठे साधू आहे. दर्शन कर. मुक्ताबाईने सांगितलं मी नाही पाय पडणार. का? ज्याला जगाच्या बापाच्या शेजारी त्याचा जर अहंकार जात नसेल तर काय पाय पडायचं त्याच्या? जगाच्या बापाचा रोज शेजार आहे, जवळ आहे, आणि जर अहंकार जात नसेल काय पाय पडायचं म्हणे. सगळे पाया पडले, मुक्ताबाई पाय नाही पडले. पण ऐका ना, नामदेवाच्या डोक्यात असते पाया पडून घेणाऱ्याच्या डोक्यात एक राहत, कोण पाया पडलं याच्याकडे लक्ष नसतं, कोण पाया नाही पडलं याच्याकडे जास्त लक्ष असतं. आलं ना तुमच्या वाक्य लक्षात? कोण कोण पाया पडलं याच्याकडे लक्ष नसतं, कोण पाया नाही पडले याच्याकडे जास्त लक्ष. नामदेवाने सांगितलं मला अहंकार आहे का? मला अहंकार आहे म्हणून माझ्या पाया पडले. जगाचा बाप माझ्याशिवाय खात नाही, कशाला मला अहंकार? अहंकार आहे म्हणे तू गाडग, तू पक्क नाही म्हणे, कच्च आहे. आणि कसं चेक करायचं म्हणे? सावता बाबाला सांगितलं तुम्ही गाडग पक्क आहे कच्च चेक करा म्हणे. सावता बाबाने सांगितलं मी सगळ्यात मोठा जरी असलो हे काम महान आहे, ज्याचं त्याचं काम ज्यांनी त्यांनी करावं. गाडग्याचं काम कोण करतं? कुंभार. गोरोबा काकाला विनंती केली, काका तुम्ही हे गाडग कच्च आहे का पक्क चेक करा. सगळे साधू संत असे बसले. निवृत्तीनाथ महाराज गोरोबा काकाने हातामध्ये थापटणं घेतलं, सावता बाबापासून सुरुवात केली. सावता बाबाच्या डोक्यावरती थापटणं आपटलं, पक्क मडकय म्हणे. निवृत्ती दादाच्या डोक्यावर थापटणं आपटलं, पक्क आहे. ज्ञानदेवाच्या सोपानाच्या महाराज, आणि शेवटी नामदेवाचा नंबर. नामदेवाच्या पुढे गोरोबा काका गेले. नामदेव महाराज असे लट 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 कापतायत. आणि नामदेव महाराज सांगतात गोरोबा काकाला, काका काका तुम्ही आमच्या शेजारचे. उस्मानाबाद, पहिलं उस्मानाबाद आता धाराशिव झालं. तुम्ही उस्मानाबादचे आणि मी सोलापूरचा आहे. आपण शेजारचे बरं का, थोडं दमाने आणा. ते गोड कथा. आता काय सांगा, मी संत चरित्र कथा केली होती श्रीगोंदा तालुक्यामध्ये. लय महाराज, लय संत कथा ऐकायला लय मजा येते. महाराज थोडस जपून मारा म्हणे, आपण शेजारचे. गोरोबा काकाने अशा भाया माग सारल्या. महाराज लय दिवसानंतर सापडलं म्हणे. शेजार म्हणून लय बांध लोटलाय म्हणे तू. आता लय दिवसा सापडला, जसं डोक्यात थापटणं आपटलं तसे नामदेव महाराज पळत सुटले. महाराज पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला आले. देवा तू म्हणी संत संबिले नारी येडे म्हणते मारामारी करू राहिलेत. कशाचे संत म्हणे ते म्हणे कच्च पडगय कच्च आहे ग पक्क चेक करायला डोक्यात आणून राहिले म्हणे. अरे नामा तू खरंच कच्च आहे म्हणे. नाही मी पक्का आहे. चल म्हणे आपण लपाछपी खेळू. मग लपाछपी खेळायला सुरू झालं. देव लपता 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 सावता बाबाच्या शेतात आले आणि असं फुलवलेला बाग पाहिला. सावता बाप भजन करत होते. सावता बाबाच्या समोर जगाचा बाप आला आणि जगाच्या बापाने सांगितलं, सावतोबा माझ्या माग चोर लागले, मला लपायला जागा द्या. माझ्या माग चोर लागले, मला लपायला जागा द्या. सावतोबाने सांगितलं, देवा तू सगळ्यात मोठा चोर आहे. आले काय चोर? त्याला टायमिंग विनोद म्हणतात बरं का. हे सगळ्यांचं पण ऐक लक्षपूर्वक आहे का. माझ्या माग चोर लागले म्हणे. जगाचा बाप सावता बाबाला सांगतात, माझ्या माग चोर लागले, मला लपायला जागा दे. सावता बाबा म्हणते, देवा तू सगळ्यात मोठा चोर आहे, तू पुराण प्रसिद्ध चोर आहे, आणि तो आहे माग कोण चोर लागणार आहे? माझ्या माग चोर लागले, लपायला जागा द्या. सावता बाबांनी विचार केला. लय दिवसानंतर संधी आली. आणि आपण जर म्हणलो ना, आता ते माझे डाळिंबे, ती माझी शेती आहे, ते माझा ऊस आहे, माझं म्हणलं का देव थांबत नाही. मी पण आला का देव थांबत नाही. आता ते सांगून उपयोग नाही. सावता बाबांनी जवळचं खुरपं घेतलं, छाती फाडली. देवा इथं बस. साठविला दाता त्रैलोक्याचा. नामदेव महाराज ज्ञानदेव महाराज आले आणि सावता बाबांनी जगाच्या बापाने घेतलेलं आहे. आणि विचारलं नामदेवाने, माझा पांडुरंग परमात्मा पाहिला का? अरे तुझ्या शिवाय जेवत नाही ते कस काय? नामदेवा तुला अहंकार झाला, तू तर अहंकाराचे अभंग लिहिलं. अहंकार नको म्हणून तुमचेच अभंग, आणि तुलाच अहंकार झाला, देव तुझ्यापाशी कसं जामन नामदेवा? मग नामदेवाच्या लक्षात आलं, पण तोपर्यंत जे छातीमध्ये देवाने आतमध्ये गेलेल्या पितांबराचं काही बाहेर राहिलेलं वस्त्र
ज्ञानदेवाने पाहिलं, ज्ञानाने पाहिलं, नामाने ओढलं. वाक्य आहे का? दोन्ही पण लागतं. नुसतं नाम असून उपयोग नाही, ज्ञान पण लागतं. नुसतं ज्ञान असून उपयोग नाही, नाम पण लागतं. निस्तेच ज्ञानी लय गरम डोक्याचे, ते ज्ञानी आहेत पण लय गरम डोक्याचे, मग तिथं नाम नाही. आणि जिथं नाम आहे तिथं ज्ञान नसेल, तिथं दोन्ही पण एकत्रित आलं, जगाच्या बापाला इथं साठवता येतो. देव सावता बाबा. सावता बाबाचा पुढचा इतिहास. सावता बाबाला मुलं मुली किती? हा, एकच मुलगी. सावता बाबाला एक मुलगा एक मुलगी. मुलाचं नाव विठ्ठल, मुलीचं नाव नागूताई. आहे का? लिहून ठेवायचं सगळं. हा, अभ्यासाशिवाय बोलू नये माणसाने महाराज. परंतु सावता बाबाच्या मुलगा लग्न व्हायच्या अगोदर आजारपणामुळे या जगातून गेला. आणि आता हा मुलीचा वंश महाराज, हा वसेकराचा वंश ना, हा मुलीचा वंश महाराज. हा, चला मी बोलन, पुन्हा मला बोलवणार तुम्ही, मला माहिती आहे. सावता बाबा सांगायला मग आयुष्य संपन महाराज. सगळ्यात ज्येष्ठ. पण माझी वैयक्तिक विनंती आहे, कीर्तनाच्या सप्तामध्ये आपण आल्यानंतर ज्याच्या दरबाराची त्याची माहिती समाजापर्यंत आपण पोहोचवली पाहिजे. मी जेवढं सांगितलं तर युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचेल. इथं लिहून ठेवा, त्यांचा जन्म लिहून ठेवा, आई वडिलांची नावं लिहून ठेवा. आपल्या पुढच्या पिढीला कळू द्या महाराज सावता बाबाने आपल्यासाठी काय केलं. आणि साधू संतांचं वर्णन कीर्तनातून का करायचं महाराज सांगू का तुम्हाला? दिवसभर आपल्यातून कळत न कळत पाप जर या आपल्या शरीरातून जर घडलं, ते पाप जायचं एकच साधन महाराज. तुका म्हणे पापे जाती संताची आगपे, संताची आगपे, जाती संताची आगपे. हे तुका म्हणे पापे जाती संताची आगपे, जाती संताची आगपे, जाती संताची आगपे. जाती संताची आगपे, जाती संताची आगपे, जाती संताची आगपे. जाती संताची आगपे, जाती संताची का संताचं काय वर्णन करायचं त्यांनी प्रमाण दिलं. तुका म्हणे पापे जाती संताची याजपे. विनंती माझी, पुन्हा कधी आल्यानंतर मी विस्तीर्ण या विषयावरती बोलल. मला पहिल्या चरणाकडे यायचंय. जगद्गुरु तुकोबार आहे तेच सांगतात, आणि सावता बाबाही तेच सांगतात. तुमचं कर्म करत असताना देवाचं नाव घ्या. देवाला आपलं करायचं म्हणजे काय करायचं लक्षपूर्वक आहे का? देवाचं नामस्मरण घ्यायचं आणि त्याला विसरायचं नाही. महाराज देवाचं नामस्मरणच का घ्यायचं? कारण या जगामध्ये सत्य फक्त देव आहे. सत्य तू, सत्य तू, सत्य तू बाकी विठ्ठला. सगळं खोट आहे. आणि देवापेक्षा एक गोष्ट मोठी आहे. तुम्ही म्हणा देवापेक्षा काय मोठे आहे? गगनाहुनी वाढना माही. देवापेक्षा देवाचं नामस्मरण मोठे आहे. निवृत्तीची झाड निवृत्तीची झाड निवृत्तीची झाड देवपूजे निवृत्तीची गगनावली वाढ नाम विनंती माझी, त्यांनी प्रमाण दिले. या जगामध्ये देवाचं नाव श्रेष्ठ आहे. तुम्ही सगळ्यांनी रामकथा ऐकली. सांगा मला माता भगिनी पुरुष मंडळी, रामकथेमध्ये रामाच्या हाताने दगड तरले का नावाने? बोला बोला. हा, नावाने. राम नाव टाकायचं दगड टाकायचा, राम नाव टाकायचं दगड टाकायचा. दगड तरत होता, पूल तयार होत होता. रामाचं लक्ष गेलं, माझ्या नावाने दगड तरतात. माझ्यात किती ताकद असेल. रामाला वाटलं आपण दगड टाकून पाहू. पण इकडं तिकडं पाहिले, सगळे माकडं, सगळे वानर नको म्हणे. एवढ्या लोकात प्रयोग करायला नको म्हणे. मोठ्या लोकांचं एक लक्षण सांगू का? मोठे लोक कधी लोकांतात प्रयोग करत नाहीत. मोठे लोक एकांतात प्रयोग करतात. हे मोठ्या लोकांचं मेन लक्षण. मोठे लोक कधीच लोकांतात प्रयोग करीत नाही.
सगळ्याला झोपू दिलं. रात्री 12 वाजता राम उठले, समुद्राच्या कडाला गेले, साऊंड एवढा दगड घेतला, जसा टाकला तसा बुडाला. रामाला वाटलं जास्त जड असन म्हणून बुडाला असं. दुसरा छोटा फोन घेतला, दुसरा टाकला, दुसरा बुडाला, तिसरा टाकला, तिसरा बुडाला, 5 दगड बुडाले 5. रामाला दगड बुडाल्याचं नाही वाईट वाटलं. आपली फजिती कोणी पाहिली का म्हणून प्रभू रामचंद्राशी पाठीमागं वळाले. सगळी दुनिया फजितीवर चालू आहे बबन महाराज, सगळी दुनिया. पोरं जर असे मोटरसायकल चालले रस्त्याने कधी सायलेंट चालत नाही, कधीच नाही. थोडी झिमझिम झालेली असू द्या, रस्ता ओला असू द्या, पोरं जसे मोटरसायकल सटकली, पोरग असा रपकन पडलं, थोडं हळूच पाडा लोकांचं पोरग असं रपकन पडलं तर ते किती लागलं ते नाही पाहत महाराज. काय पाहत? अंगास. आपल्याला कोणी पाहिलं का ते पाहत, मग किती गुडघे फुटले ते पहा. तसंच झालं रामाचं. रामाला दगड बुडायलाच नाही वाईट वाटलं. आपली फजिती कोणी पाहिली का म्हणून प्रभू रामचंद्र पाठीमाग वळाले. वळाले तर हनुमानजी उभाच होते. हनुमंताला विचारलं तुम्ही कधी? ते म्हणे पहिल्या दगडाच्या आधी. लय गोड कथा आहे महाराज. मला आवडणारे देवता हनुमानजी, आपली प्राणप्रिय देवता आहे ती. मारुतरायाला जवळ घेतलं, खांद्यावर हात टाकलाय आणि प्रभू रामचंद्र म्हणतात, ए मारुती, संवाद लय गोडी बर का, मला थोडक्यात बोलायचंय. प्रभू रामचंद्र म्हणतात, मारुती, काल तुम्ही माझं नाव टाकून पाण्यावर दगड टाकत होते, दगड पाण्यावर तरत होता. आज तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने मी दगड टाकतोय, दगड तरत नाही. याचं कारण काय? हनुमानजीने 2 कारण सांगितले. एवढे 2च कारण आज घरी घेऊन जायचे. आजचं कीर्तन सक्सेस झालं म्हणून समजा. हनुमानजीने पहिलं कारण सांगितलं, देवा, काल आम्ही तुमचं नाव टाकून पाण्यावर दगड टाकत होतो. वाक्य नीट ऐका. काल आमच्या हाताने दगड तरले ना, आज तुमच्या हाताने दगड का तरत नाही? त्याचं पहिलं कारण, देवा, काल आम्ही तुमचं नाव टाकून पाण्यावर दगड टाकत होतो, दगड पाण्यावर तरत होता. देवा, काल आम्ही तुमचं नाव टाकून पाण्यावर दगड टाकत होतो, दगड पाण्यावर तरत होता. देवा, आज तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने पाण्यामध्ये दगड टाकताय, दगड तरत नाही. याच्यातून सरळ सरळ सिद्ध होतंय देवा, तुमच्यापेक्षा तुमच्या नावात जास्त ताकद आहे. तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या तुझ्या नामाचा महिमा, तुझं न कळे मेघ श्यामा, तुका म्हणे आमाय, जन्माला तुझ्या नामाचा महिमा, तुझं न कळे मेघ श्यामा, म्हणे गोड प्रमाण दिलं महाराज त्यांनी. हनुमानजींनी पण तेच सांगितलं, काल आम्ही तुमचं नाव टाकून पाण्यावर दगड टाकत होतो, दगड पाण्यावर तरत होता. आज तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने पाण्यामध्ये दगड टाकताय, दगड तरत नाही. ह्याच्यातून सरळ सरळ सिद्ध होतंय देवा, तुमच्यापेक्षा तुमच्या नावात जास्त ताकद आहे. तुझ्या नामाचा महिमा, तुझं न कळे मेघ श्यामा. महाराज, नावातच जास्त ताकद पाहिजे. नावातच. साधं बिस्लरीचं पाणी होतं, साधं. विराट कोहलीने त्या बाटलीने हात लावला, 800 रुपये लिटर पाणी झालं. ते त्याला नावाचा ब्रँड म्हणतात. हे जे जॅकेट काढून ठेवलं मी, जॅकेट समजा गाडीमध्ये काढून ठेवले, ते जॅकेट मोदी साहेबांनी एकदाच घातलं होतं. ऐकताय ना तुम्ही? एकदाच घातलं होतं. महाराष्ट्रात कोणत्या दुकानाचा त्याला मोदी जॅकेट नाव पडलं? याला ब्रँड म्हणतात, ब्रँड. पोरांनो, माझं पाया पडून सांगणं तुम्हाला सगळ्यांना, अभ्यासाच्या वेळेस अभ्यास करा. क्लास 1 क्लास 2 पोरांनो, अभ्यासाच्या वेळेस अभ्यास करा. क्लास 1 क्लास 2 गावात आपल्या नावाचे बॅनर लागले पाहिजे. पोरांनो, आपल्या नावाचे बॅनर लागले पाहिजे. भाऊकी एवढी जळाली पाहिजे का मागून पुढून धूर निघाला पाहिजे, एवढी जळाली पाहिजे. तुम्ही एकदा नावाचा ब्रँड करून पारे, कोण म्हणतं पोरगी भेटत नाही? अरे लाईन लागती. सगळ्या गोष्टी नावावरती चालल्यात. हा, तुम्ही बिग बॉस नावाची मालिका पाहिली मागच्या वर्षी, कोण झालं बिग बॉस विनर? सूरज चव्हाण. त्याचं तोंड तरी आहे की नाही? मग ते बिचाऱ्याला आपल्याला नावं ठेवायचे नाही महाराज. हा, त्याच्या गावात माझं कीर्तन, आता त्याने घर बांधलं अजितदादाच्या कृपेने. त्याला घर नव्हतं तेव्हा 2दा कीर्तन झालं. सामान्यातल्या सामान्य घराण्यात जन्माला सूरज चव्हाण. गणपती बाप्पाची कृपा झाली, स्टार झाला. हा, स्टार झाल्यावर माणसाचं काही विकत, फक्त स्टार होता आलं पाहिजे. स्टार मागच्या वर्षी सूरज चव्हाण आळंदीला आला होता संजीवन समाधी सोहळ्याला. महाराज लाईनीमध्ये उभा राहायला तर 17 तास लागले होते दर्शनाला. या वर्षी आमच्या दिंडीचं कीर्तन चालू होतं माझं संजीवन समाधी सोहळ्याचं. सूरज चव्हाण आला, सिक्युरिटी सहित खाली उतरला, 5 मिनिटात मंदिरात गेला. ब्रँड. सगळ्या गोष्टी नावावरती चालल्या. हा, स्टार झालं का काही विकत माणसाच.
नाही तर झापूक झुपूक शब्द तरी माहिती होतं का तुम्हाला? पिक्चर निघाला झापूक झुपूक वरती. गोलीगत धोका काय, बुकी टेंगुळ काय, XQ YQ झेडकू कुठून आणलाय गाड्याने फॉर्म्युला काही माहिती नाही. महाराज विनंती स्टार झालं का काही विकत बघ स्टार होता आलं. देवाचं तसं जे ना महाराज, देवाच्या हाताने नाही दगड तरले, देवाच्या नावानेच दगड तरले. एक वाक्य बोलू का? हा, बसलेल्यापैकी मी एखाद्याचं नाव कीर्तनात घेतलं, तुमची किती छाती फुगती? बसलेल्यापैकी एखाद्याचं नाव कीर्तनात घेतलं, किती छाती फुगती? अरे उगले महाराजांनी रात्री एवढ्या लोकात नाव 5 वेळेस घेतले. सामान्य माणसा जर आपल्या नावाचं एवढं भूषण असेल तर त्या देवाला त्याच्या नावाचं किती भूषण असेल कधीतरी विचार करा. याच्या पुढे वाक्य बोलतो तुम्हाला कुठपर्यंत पसतं मला पाहू द्या. तुम्ही देवाच्या नावासाठी धावपळ करा, तो देव तुमचं नाव या जगात आपोआप मोठं करतो महाराज. तुम्ही देवाच्या नावासाठी धडपड करा, तो देव तुमचं नाव या जगात आपोआप मोठं करतो. आता अक्षय महाराज उगले कोण आहे काय माहिती होत तुमच्या आरणगावला? काय माहिती काय होत? तुम्ही पॉम्पलेट छापलं, माझं नाव टाकलं, माझा फोटो टाकला. मी कशाला आलो महाराज इथं? देवाचं नाव घ्यायला आलो. कधी आलो? आज आलो. मी आज देवाचं नाव घ्यायला येत आलो. त्या देवाने 1 महिन्यापूर्वीच त्या पॉम्पलेटच्या माध्यमातून माझं नाव परिसरात मोठं केले. देवाची कला आहे. तुम्ही देवाच्या नावासाठी धावपळ करा, तो देव तुमचं नाव या जगात आपोआप मोठं करतो महाराज. सांगू का राम नावाची ताकद? अर्ध्याच मिनिटात सांगतो. राम नावाची ताकद ऐका. प्रभू रामचंद्र या बाजूला उभा, हनुमानजी या बाजूला उभा, दोघालाही लंकेत जायचं. ऐका राम नावाची ताकद. राम या बाजूला उभा, हनुमानजी या बाजूला उभा, दोघालाही लंकेमध्ये जायचं होतं. पण जो दगडाचा पूल बनवला ना, त्याच्यावरून पायी चालत चालत राम लंकेत गेले. राम नावाची ताकद ऐका. दगडाचा पूल बनवला, त्याच्यावरून पायी चालत चालत राम लंकेत गेले. माझ्या मारुत्राने एकदा जय श्रीराम नाव घेतले, एका उडीत लंकेत गेला. ही राम नावाची ताकद. किती बोलू महाराज रामावर? रात्र संपेल, रामावर बोलणं थांबणार नाही. राम म्हटलं का वटाला वट लागतात. म्हणून पहा, राम म्हटलं का वट पॅक होतात. म्हणजे आतलं सगळं पाप बाहेर जातं, पुन्हा आतमध्ये यायचा चान्स नाही. राम म्हटलं का सगळं पाप बाहेर जातं, आतमध्ये यायचा चान्स नाही. राम 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 म्हणत राहा. अरे अक्षय महाराज वगैरे रामाचं वर्णन सांगेल एवढं मोठं आहे कमी. ज्या दिवसापासून कीर्तन पद्धती सुरू झाली, 750 वर्ष झाले, ज्या दिवसापासून कीर्तन प्रणाली सुरू झाली, त्या दिवसापासून कीर्तनाची सुरुवात सुद्धा रामकृष्ण याच्यात नवल नाही महाराज. कीर्तनाचा शेवट सुद्धा ज्ञानदेव तुकाराम. सुरुवात सुद्धा रामाने आहे, शेवट सुद्धा रामाने. याच्या पुढे बोलू का? माऊली ज्ञानोबा आहे सांगतात आतून राम आहे, सर्वा घटी राम. ज्ञानोबा सांगतात अमोल महाराज आतून राम आहे, पण उगले महाराजाचं वाक्य आहे का? ज्ञानोबा सांगतात आतून राम आहे, पण मी पण तुम्हाला सांगतो बाहेरून सुद्धा या शहराला रामदेव बाबाचीच गरज आहे. नाही कळालं? आतून जरी राम असेल तर बाहेरून सुद्धा रामदेव बाबाची गरज आहे महाराज. सुरुवात राम, शेवट राम, सकाळ राम, संध्याकाळ राम. रामाशिवाय पर्याय नाही. विनंती, रोज 10 मिनिटं रामाचं भजन का. रामाशिवाय काय महाराज या जगात काय मोठे? विनंती आहे, त्याला विसरू नका, त्याच्या भजनाला विसरू नका. वेळ माझ्याकडे कमी आहे. दुसरं कारण, माझ्या हाताकडे लक्ष द्या. हनुमानजीने सांगितलं, देवा तुमच्या हाताने पाण्यात दगड का बुडतात? त्याचं दुसरं कारण, देवा देवा तुम्ही ज्याला धरलं देवा ते तरले देवा. वाक्य लय गोड आहे. का बुडतात पाण्यात दगड? देवा तुम्ही ज्याला धरलं देवा ते तरले देवा, तुम्ही ज्याला सोडलं देवा ते बुडाले देवा. माझा सोपा प्रश्न, देवाने तुम्हाला धरावं का सोडावं? बोला. धरावं ना. देवाने तुम्हाला धरलं म्हणून तुम्ही कीर्तन ऐकताय. देवाने मला धरलं म्हणून मी कीर्तन सांगतोय. ज्या दिवशी देव तुम्हाला सोडेल त्या दिवशी 4 जण तुम्हाला उचलायला लागतील. हे तितकंच खरं आहे. मग देवाने तुम्हाला धरावं असं वाटत असेल तर रोज 5 मिनिटं देवाचं भजन करायला तुमचं जातं का? मी म्हणत ना 24 तास मंदिरात जा. माता भगिनी झाडून घेताना देवाचं नाव घ्या, सडा समर्जन करताना देवाचं नाव घ्या, लेकराचा मेकअप करताना देवाचं नाव घ्या. नाही वेळ भेटला दिवसभर, संध्याकाळी झोपायच्या अगोदर 1 मिनिट डोळे झाका. श्रीमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, ये नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण, नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. सगळ्यांनी हात वरती करायचे, सगळ्यांनी शेवटपर्यंत, जिथपर्यंत माझी नजर पुरते सगळ्यांनी एका स्वरात टाळी 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 टाळी. नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण, जय हो जय हो श्रीमन नारायण नारायण नारायण.
श्रीमन्नारायण नारायण नारायण बोला बोला नारायण भजमन नारायण 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 हे अग्नि नारायण 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 कृष्ण सावता महाराज छत्रपती शिवाजी महाराज असं वाटत नाही आरणगावात कीर्तन, असं वाटतं पंढरपुरात कीर्तन आहे महाराज. भगवंताच्या नामस्मरणात जेवढी ताकद तेवढी जगात कशात नाही. अक्षय महाराज उगलेने कधी पुराणातले उदाहरण कीर्तनात दिले नाही आणि मी देणार पण नाही बघून महाराज. मी थोडा लेटच कीर्तनकार आहे. माझं कीर्तन संपलं 11 वाजता की युट्यूबला जा. ओरिजिनल नामस्मरणाची ताकद पाहिजे असेल तर एक नाव सर्च करा इंस्टाग्रामला, अक्षय महाराज उगले नका सर्च करत बसू. ओरिजिनल नामस्मरणाची ताकद पाहिजे असेल तर प्रेमानंद शास्त्री वृंदावन म्हणून एक नाव सर्च करा. 17 वर्षापूर्वी अमोल महाराज त्या महात्म्याच्या किडण्या गेल्या. 17 वर्षापूर्वी डॉक्टरांनी फक्त 2.5 महिन्याची गॅरंटी सर्टिफिकेट वरती टिपून दिली होती. दोन्ही किडन्या फेल आहेत, 2.5 महिन्याच्या वरती जगू शकत नाही. सर्टिफिकेट हातामध्ये दिलं पण प्रेमानंद शास्त्री परिस्थितीने गरीब हॉस्पिटलच्या बाहेर आले. आकाशाकडे पाहिलं प्रेमानंद बाबाने देवाला सांगावं, देवा हे शरीर निर्माण करणारा तू आहे, हे पार्ट निर्माण करणारा तू आहे. डॉक्टरने मला 2.5 महिन्याची गॅरंटी सर्टिफिकेट वरती टिपून दिली. माझ्या दोन्ही किडन्या फेल सांगितले, मी 2.5 महिन्याच्या वरती जगू शकत नसेल लिहून दिलंय. देवा तुझ्यात किती ताकद आहे सगळ्या दुनियाला माहिती आहे, पण या प्रेमानंद शास्त्रीचं चॅलेंज तुला आजपासून, तुझ्या नामस्मरणात किती ताकद आहे आता दुनियाला दाखवून देतो. माझ्या दोन्ही किडन्या फेल सांगितल्या ना, 2.5 महिन्याच्या वरती मी जगू शकत नसेल लिहून दिलंय ना, आजपासून एका किडनीला राधा नाव देतोय आणि दुसऱ्या किडनीला कृष्ण नाव देतोय. 17 वर्ष झाले, 17. जगातले सगळ्यात जास्त फॉलोवर जर कोणाचे असतील तर प्रेमानंद शास्त्रीचे आहे. महाराज भारतीय टीमचा कप्तान विराट कोहली असं लाईन लावून दर्शनाला होता. विराट कोहली, तो विराट कोहली एक इंस्टाग्रामला त्याचा एक फोटो टाकायचे मीडियावाले कोण 10 कोटी रुपये घेतोय, तो लाईन लावून दर्शनाला होता. आपल्या 3 एकराचा 2 गुंठ्याचा पुढे झेंडा लावता महाराज. चमत्कार झाल्याशिवाय ते नमस्कार घालायला आला. त्याची बायको सहित बिना चपलाची दर्शनाला होते. अनुष्का शर्मा माहित तुम्हाला? अनुष्का शर्मा, आपली बायको अनुष्का नसती शर्मा नसती महाराज. हा, अनुष्का शर्माच्या एका पिक्चरचा खर्च 700 कोटीच्या पुढे आहे. सगळं सोडून तुळशीची माळ घातली प्रेमानंद बाबाच्या दर्शनाला आहे. विराट कोहलीची मुलाखत झाली IPL जिंकल्यानंतर. विराट कोहली या जगाला सांगतोय, मी कोट्याधीश असेल, माझ्याकडे गडगंज श्रीमंत असेल, पण हातामध्ये गीता घेऊन सांगितलं, या जीवाला समाधानाचा पर्याय एकच आहे, तो म्हणजे वारकरी संप्रदाय. बस, अध्यात्माशिवाय पर्यायच नाही महाराज. विराट कोहली सांगतोय, आपल्यासारखेच काय घेऊन बसले. विनंती आहे, 5,500 पोरांचं ग्रुप बनवलेलं मी अमोल महाराज पारनेर तालुक्यामध्ये. व्यसनापासून पोरांनी लांब राहावं याच्यासाठी माझा तो ग्रुप आहे. त्याच्यातले 150 पावणे 200 पोरं वृंदावनला पाठवले होते मी. पोरं दर्शन करून आल्यानंतर मला सांगत होते, उगले महाराज तुम्ही सांगितल्यानंतर रात्री 1:30 पावणे 2 वाजता मी दर्शनाला गेलो म्हणे. पण रात्री 1:30 वाजता 25-30 हजार लोक दर्शनाला, रात्री 1:30 वाजता. ज्या टायमाला पावणे 2 वाजता प्रेमानंद बाबा कुटियाच्या बाहेर निघाले म्हणे, पिवळं वस्त्र परिधान केलं होतं, कुटियाच्या बाहेर पाऊल टाकलं आणि 25,000 लोकांनी भजन चालू केलं. राधे 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 बोल, राधे 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 राधे. पावणे 2 वाजता रात्री 25,000 लोकांनी भजन करावं. ज्या माणसाची डॉक्टरांनी फक्त 2.5 महिन्याची गॅरंटी सर्टिफिकेट वरती टिपून दिली होती, 17 वर्षापासून डोक्याच्या केसाला धक्का लागू दिला नाही, याला भगवंताच्या नामस्मरणाची ताकद म्हणतात. म्हणून तुझा विसर न व्हावा. तुकोबा म्हणतात, शरीराचे सगळे पार्ट खराब झाले तरी जिवंत राहता येतं, पण कधी तुझा विसर न व्हावा. याचं उदाहरण प्रेमानंद बाबा. अभंग सोडून जात नाही महाराज. याच्या पुढे बोलतो. चला, बसलेल्यापैकी तुम्ही सगळे हुशार आहे. तुम्हाला बिगर खाता पिता जिवंत राहायचा सोपा उपाय सांगू का एखादा? कोणाकोणाला ऐकायचं? खरा बोट तेवढ्याच पाकिटात सांगणार होतो, रुपये वाढव घेणार नव्हतं महाराज. कोणाकोणाला ऐकायचं? सगळ्याला ऐकायचं. कोणालाच मूर वाटत नाही महाराज, कोणालाच मूर वाटत नाही. हा, लिसन टू केअरफुल एवढं वाक्य माझ्या घरी नाही सांगतो तुम्हाला. बिगर खाता पिता जिवंत राहता सोपा उपाय सांगतो. तुमचा जो श्वास चालू आहे ना, श्वासा गणिक जर भगवंताचं नामस्मरण असेल तर काळाची ताकद नाही महाराज तुमच्याकडे पाहिजे.
फक्त श्वासागणे भगवंताचं नामस्मरण पाहिजे. तुम्ही श्वास आतमध्ये घेताय, राधे 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 राधे, श्वास बाहेर सोडताय, नारायण 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 नारायण, श्वास आतमध्ये घेताय, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः, श्वास बाहेर सोडताय, राधे 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 राधे. श्वासागणिक भगवंताचं नामस्मरण असेल, तुम्ही एक दिवस बिना अन्न पाण्याचे राहिले जिवंत राहू शकता. 6 महिने बिना अन्न पाण्याचे राहिले जिवंत राहू शकता. 1 वर्ष बिना अन्न पाण्याचे राहिले जिवंत राहू शकता. कोण राहिलं जिवंत? लैलामचं उदाहरण देत नाही. इथून हायवेला गाडी घ्या, नगरकडे गाडी घ्या, मांदळी नावाचं गाव लागेल, सद्गुरू आत्मारामगिरीजी महाराज आहे, कित्येक वर्ष. अरे 1 तास एका अंगावर झोपलो तर पाठीला कळ लागते महाराज आपल्या. हा, कित्येक वर्ष झालं अन्न पाण्याचा त्याग, चेहरा कसा टवटवीत आहे. आता मी येताना दर्शनाला थांबलो होतो बाबांच्या. महाराज, बाबा अभंग म्हणत होते, माझे माहेर पंढरी आहे बिवरीच्या तिरी. साक्षात शंकराचा अवतार आत्मारामगिरीजी महाराज. साक्षात रणजित गांगर्डे नावाचा सेवक बाबांच्या सेवेला आला. बाबा काहीतरी पाणी वगैरे घ्या बाबा. बाबांनी सांगितलं, रणजित मी काशीला जाऊन जेवण करून आलो, रणजित याच्यावर काय संदेश घ्यायचा. साक्षात शंकराचा अवतार. हा, ज्याला समजत त्याला समजल. महाराज कमिटीवाले लोक मला सांगत होते, बाबा आता तरी मंदिरात पहिले झाडात जाऊन बसले, 6-6 महिने खाली येत नव्हते, ऊन वारा पाऊस धारा नामस्मरणात सगळं सहन करायचे. एकदा तर रस्त्याच्या कडे उभा राहिले म्हणे, उजवा हात वरती करून 2.25 महिने तसेच नामस्मरणात. बाबांच्या आईने देह ठेवला आणि गावकरी बाबांना सांगायला गेले, बाबा आईने देह ठेवला, बाबाच्या जागेवर उभा होते, 13 दिवस त्याच जागेवर उभा होते. शेवटी गावकऱ्यांनी विधी केला. विधी करून गावकरी घरी पोहोचले. रोहित महाराज भर उन्हाळ्यात धो 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 पाऊस सुरू झाला आणि सगळीकडे पाऊस पडत नव्हता. ज्या जागेवर त्या आईसाहेबांचा विधी केला तेवढ्याच जागेवर पाऊस पडत होता. सगळी जागा वाहून गेली, मुठभर माती सुद्धा शिल्लक राहिली नाही. सामान्य माणूस जर या जगातून गेला, 10व्या-13व्या नंतर त्याच्या हस्त्याने राग गंगेला नेऊन टाकले जाते. आत्मारामगिरीजी महाराज म्हणजे साक्षात शंकराचा अवतार. त्यांच्या आईसाहेबांनी देह ठेवावा आणि भगवान शंकराच्या जटातून जशी गंगा प्रगट व्हावी, त्या गंगेने रूप धारण केलं आणि आईला स्वतःमध्ये विलीन करून घेतलं. ही साधू महात्म्याची ताकद. गेला कधी हायवेला, 1 मिनिट गाडी थांबवून बाबांच्या दर्शनाला जा. तुकोबाला माहिती होतं कलियुगामध्ये बिगर खाता पिता सुद्धा जिवंत राहता येतं, पण याच्यासाठी तुझा विसर न व्हावा. याचं उदाहरण आत्मारामगिरीजी महाराज. तुकोबाला माहिती होतं शरीराचे सगळे पार्ट खराब झाले, जिवंत राहता येतं, याच्यासाठी तुझा विसर न व्हावा. उदाहरण प्रेमानंद बाबा. म्हणून तुकोबानी सामान्य माणसाला संधीचं सोनं करत असताना जगाच्या बापाने विनंती केली, काहीतरी मागा, काहीतरी मागा. तुकोबानी मागितलंच तेच.
जोरात टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. का विसरायचं नाही. महाराज अमोल दादांनी गोड चाल लावली. महाराज त्या प्रमाणाला, महाराज देवाला विसरलं नाही. नामस्मरण मुखात असलं तर काय होतं मी तुम्हाला उदाहरणं दिली. पण खरं सांगा, बसलेल्यापैकी कोणी खोटं बोलू नका. तुम्हाला परमार्थाचा विसर पडतो का संसाराचा? बसलेल्यापैकी तुम्हाला देव महत्वाचा आहे का संसाराचं मायाजाळ महत्वाचं? हा, कोणाला देव महत्वाचा करा वर बोट. वा, तुमचे वरती हात आले, मी तुमचे धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. याच्यापेक्षा सोपा प्रश्न करतो. पुरुष मंडळी तुम्ही सांगा आणि माता भगिनी तुम्ही सांगा. बसलेल्यापैकी कुणाला वाटत बरं देवाने आपल्या घरी यावं? करा बरोबर बोट. वा वा, सगळ्याला वाटतं देवाने आपल्या घरी यावं. सगळ्याला वाटतं देवाने आपल्या घरी यावं. कुणाला वाटत आपण देवाच्या घरी जावं? करा बरोबर बोट. वर आत घेतलेली खाली घेतली काही अर्थ उशिरा कळाल तुम्हाला, आहे का नाही? म्हणजे देवाने आपल्या घरी यावं हे बरं पडत. आपण देवाच्या घरी जायला बरं पडत नाही का? आता ज्यांनी वरती बोट केले माता भगिनी महालक्ष्मी बरं का तुमच्याकडे, तुम्हाला देव महत्वाचा आहे बरोबर आहे. मायाजाळ महत्वाचं नाही. मायाजाळ म्हणजे काय अर्ध्या मिनिटात बोलतो. मायाजाळ म्हणजे सत्ता, मायाजाळ म्हणजे संपत्ती, गाडी बंगला घर संसार सगळ्या गोष्टी मायाजाळात येतात. तुम्हाला मायाजाळ संपत्ती महत्वाची नाही, तुम्हाला देव महत्वाचा आहे. ज्यांनी वर बोट केलं तुम्ही ठाम आहे याच्यावर, कोणाला माघार घ्यायची नाही ना? फॉर्मची मुदत चालू आहे बरं का अजून. तुम्हाला देव महत्वाचं. फायनल 11 वाजता माझं कीर्तन संपेल. तुम्ही दोन्ही घालात. अर्धा किलोमीटर वरती तुम्ही पायी चालत गेलात. जात असताना रस्त्याच्या इकडून तुम्हाला दोन मूर्त्या दिसल्या. एक रामाची मूर्ती, एक रावणाची मूर्ती. एक रामाची मूर्ती, एक रावणाची मूर्ती. सांगा मला तुम्ही कोणती मूर्ती उचलता? बोला. रामाची. 100% रामाची. 100% रामाची मूर्ती पितळाची आणि रावणाची सोन्याची. रणगाव. रामाची पितळाची आणि रावणाची सोन्याची. आता कोणती उचलता? रामाची. घरी जाऊन सांगा मला काय सांगता. माता भगिनी तुम्ही पितळाची मूर्ती उचलता? रामाची. अरे सरकारचे 1,500 करता दिवसभर बँकेसमोर उभा राहा. सगळ्याला खोटं बोला. अक्षय महाराज उगलेला कशाला खोटं बोलता? ठीक आहे, तुम्ही माझ्या आई सारख्या बहिणी सारख्या. सांगा मला, माझ्या गळ्यात तुळशीची माळ आहे, तुमच्या गळ्यात मंगळसूत्र आहे. माझ्या गळ्यात तुळशीची माळ, तुमच्या गळ्यात मंगळसूत्र. पटकन बोला, या दोन्हीत पवित्र काय? तुळशीची माळ. माझ्या गळ्यात तुळशीची माळ, तुमच्या गळ्यात मंगळसूत्र. पवित्र काय? तुळशीची माळ. 100% फायनल लॉक किया जाय. तुळशीची माळ पवित्र आहे. कीर्तन संपलं का सगळ्यांनी मंगळसूत्र काढायची निधी आणून ठेवाय. जमन येडा बिडा काय म्हणा बाप्पा तू. 1.5 लाखाच्या पुढे सोन्याचा भाव गेला, तू म्हणतो इथं आणून ठेवा. दोन्ही उतरून सिद्ध झालं. तुम्हाला देवाच काही घेणं नाही. लोक फक्त म्हणायला म्हणतात महाराज असो, कीर्तन चालू असलं असं वाटतं. संपूच नाही हो. चांगला जर साप येतं मध्ये निघाला तर एक बसायच नाही माझ्या. सगळ्याला जीव महत्वाचा आहे. म्हणून तुम्ही सगळे संसारात गुंतलेले लोक आहेत, मी तसंच आहे. सगळे संसारात अडकलेले लोक आहेत. पण खरं सांगू का, संसार जेवढा दिसतो तेवढा सुखद नाही. पण भगवंताचं नामस्मरण घेतलं अमोल महाराज तर संसार सुखद आहे. लक्षपूर्वक आहे का? भगवंताचं नामस्मरण नसेल तर सुखद नाही. हा, पण सगळे टेन्शन मध्ये. ज्यांचे लग्न झाले नाही ते टेन्शन मध्ये, आणि ज्यांचे झाले ती टेन्शन मध्ये. ज्यांचे झाले नाही ते टेन्शन मध्ये, ज्यांचे झाले ते टेन्शन मध्ये. वाक्य माझं घरी नाही. बसलेल्या पैकी काही पोरं असतील महाराज बिगर लग्न नाही, ज्यांचं लग्न झाले नाही. हे कुठं निघाले? मी म्हणलं बायोडाटा मागायला निघाले. लग्नाचा विषय लिहून द्या बोल लगेच जन्म तारीख. म्हणलं काय भानगड झाली बोल लगेच. आपले म्हणून बरं का संप्रदाय आपल्यावर प्रेम करणारे. विनोदाचा भाग 2 मिनिटं बाजूला ठेवा. दोन्ही लोक टेन्शन मध्ये. मी तुम्हाला प्रूफ करून देतो. ज्या पोरांचे लग्न झाले नाही ते पोरं गाणे ऐकत झोपत आहेत. ज्यांचे लग्न झाले नाही ते गाणे ऐकत झोपत आहेत. आणि ज्यांचे लग्न झाले ते टोमणे ऐकत झोपत आहेत. काय बदल काय मग सांगा बरं. बसलेल्या पैकी करा आहे की नाही? हे संसाराचं काम तसं आहे महाराज. अरे तुम्ही मायाजाळात गुताल याच्यात नवल काय? 4 दिवसापूर्वी मी स्वतः मायाजाळात गुतलो. 9 ते 11 माझं कीर्तन झालं बाबा.
आणि एक आजोबा दर्शनाला आले. मला म्हणे बाबा कीर्तन भारी केलं, आपल्या घरच्या आपल्याला चला. मी म्हंटल मला सकाळी 10व्याचं प्रवचन पारनेर तालुक्यामध्ये लवकर होत राहतो, नंतर आलो तर येतो. नाही म्हणे माझी शपथ आहे तुम्हाला, तुम्ही चहा प्यायला आले पाहिजे. तर महाराज माझा असा स्वभाव, मी कोणाला नाराज करत नाही, ते आपल्या रक्तात नाही पहिल्यापासून नाही. बाबाला म्हटलं शपथ घालू नका. मी 2 मिनिटं चहा घ्यायला घर कुठे, ते म्हणे इथून 5 मिनिटाच्या अंतरावर. मी कसं माया जाळात गुतलो ऐका सागर दादा. ड्रायव्हर साहेबाला म्हटलं पटकन गाडी काढा, आपण चहा घेऊन निघू. अमोल महाराज एक तर म्हाताऱ्याच्या घराकडे जायला संकेत दादा रस्ता नाही, पांदीच्या रस्त्याने गाडी घातली, कळतो तुम्हाला पांदीचा रस्ता कळतो, पांदीच्या रस्त्याने गाडी घातली महाराज. 11:30 वाजता म्हाताऱ्याच्या घरी पोहोचलो, 11:30ला चहा बिया घेतला. 11:45ला म्हाताऱ्याने माझा सत्कार केला. मी कसं माया जाळात गुतलो ऐका. कोथंबिरे साहेब 11:45ला सत्कार केला, शाल दिली, श्रीफळ दिला, नारळावरून 500 रुपयाची नोट ठेवली. 500 रुपयाची नोट पाहिली, माझ्या जीवाला समाधान वाटलं. खरं सांगतो, मला काय करायचं खोटं बोलून तुमच्या समोर. मी म्हणलं एवढ्या लांब येऊन तोटा झाला नाही, खरं मला आनंद झाला महाराज. 11:45ला 500 आले याचा आनंद झाला. पण पांदीच्या रस्त्याने गाडी घातल्यामुळं एका टायरला 9 पंक्चर निघाले महाराज. 1:45 जाऊ माही 900 गेले. 12:45ला 500 आल्याचा आनंद, 1:45ला 900 गेले, मा निघून गेला. तुमचा असंच आहे, तुम्ही सांसारिक सुखा जो आनंद शोधताना हा क्षणिक आनंद आहे. आमच्या परमार्थात एकदा या आणि एकदा भगवंताच्या नामस्मरणाचं वेळ लागू द्या. सर्व सुख न्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत सो. विनंती माझी त्याच्यामुळे तुझा विसर न व्हावा. आनंद प्राप्त करायचा असेल तर देवाला विसरू नका. अजून एखादा पर्याय का उगले महाराज? विनंती माझी तुम्हाला, तुमच्या घरामध्ये सदैव सुख समाधान ठेवायचं असेल, एवढं मुद्दा सगळ्यांनी घरी न्या. माता भगिनी तुम्हाला विनंती आहे, तुमच्या दारात एखादे महाराज आले, एखादे कीर्तनकार आले, एखादा साधू आला, तुम्हाला काही द्यायचं नसलं तर देऊ नका. फक्त या मुखाने कोणाला पवित्र बोलू नका. दारात आलेल्या साधूने जर घराकडे पाहून आशीर्वाद दिला, हातात माती घ्या, सोनं झाल्याशिवाय राहत नाही. दारात आलेल्या साधूने जर घराकडे पाहून शाप दिलाच, बरं उन्हात 12 वाजता घर पेटल्याशिवाय राहत नाही. साधूचं काम तेवढ्या बाबतीत लय कठीण, मग देव बरा. आपल्या शेजारी गहिनीनाथ गड आहे, जवळ येत असं तुम्हाला काय अंतर. सद्गुरु संत वामनभाऊ महाराज तपस्वी साधू, बोलन ते होत होतं महाराज. काही माणसं त्याला आहे बाबा वामन भाऊला पाहिलेले, भगवान बाबाला पाहिलेले, जवळ आलं म्हणून बोलतो रिद्धी सिद्धी प्राप्त. वामनभाऊ महाराजांनी दिंडी घेऊन निघाले, मजल करत पंढरपूरला दिंडी घेऊन निघाले. हनुमानजीच्या मंदिरात दिंडी मुक्कामाला थांबली. संध्याकाळची वेळ आहे, वारकऱ्याला काहीतरी खायला बनव म्हणून पिठलं भाकरीचं नियोजन झालं. पण ते पिठलं बनवायला मिरच्या उपलब्ध नव्हते म्हणून गावकऱ्यांना मिरच्या मागितली. कोणीच गावकऱ्यांनी मिरच्या दिल्या नाही. वामनभाऊ महाराजांनी विनंती केली, अरे पंढरपूरला चाललाय वारकरी, द्या कोणतरी. एक गावकरी फुगिरीत बोलला, महाराज तुमच्यासाठी मिरच्या पिकवले का? मग अशा हजारो येते, मग सगळ्याला देत बसायचे का? मग नाही दिल्या महाराज मिरच्या. उपवाशी झोपले हनुमानजीच्या मंदिरात वारकरी. सकाळी वामनभाऊ महाराज विठलेन वारकऱ्यांना घेऊन निघाले. 20 पर्यंत महात्मा आला आणि त्या गावाकडे असं वळून पाहिलं आणि त्या महात्म्याच्या मुखातून एक वाक्य गेलं, अरे माझा वारकरी या गावात उपवाशी झोपला, साध्या मिरच्या दिल्या नाही तुम्ही, नाही पिकवल्या आमच्यासाठी, नाही पिकवल्या. पुन्हा गावात जर मिरची आली, नावाचा साधू नाही. आजही त्या गावात जायचं, आजही. आता सकाळी जा तुम्ही, लगेच की खानताना निघता. महाराज इतकली झाड होती मिरच्याची, खांदे इतकली झाड होती, नुसते फुलं लागत खाली पडते, मिरची येत नाही त्या गावात झाडाला. 40 वर्षापासून अख्खं कृषी विद्यापीठ झटते मातीला, किती पावर आणले त्यांची त्यांना माहिती. मिरचीच लागत नाही झाडाला. साधूच्या वाणीची ताकद आहे महाराज. गेलात कधी गड मनोभावे दर्शन घ्या. त्याच्या पलीकडे थोडं पुढे गेलात, परभणी परिसरात कधी गेलात, मोतीराम बाबाच्या दर्शनाला एकदा जा. हे 2-4 साधू लक्षात ठेवा. मोतीराम बाबा, तुमच्या परिसरात आता श्रावण सुरू होईल, श्रावण महिन्यात आंब्याला आंबे येतात बबन महाराज? नाही येत. मोतीराम बाबाला श्रावण महिन्यात आंबे खायची इच्छा झाली. एका शेतकऱ्याने मला आंबे खायचे. शेतकरी म्हणे बाबा या दिवसात कुठं आंब्याला आंबे राहते? जाईन म्हणतोय रानात, बाकी काय पंचायती करतो. शेतकरी रानात गेला, पाहतो आंब्याला आंबे. आश्चर्य वाटलं शेतकऱ्या. आंबे तोडले बाबाला आणून दिले. मनसोक्त आंबे खाल्ले मोतीराम बाबाने. हात वरती गेला आणि मुखातून काय वाक्य गेलं देव जाणे. त्या दिवसापासून आज त्या गायत त्यांच्या गावात नाही, तालुक्यात नाही, जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रात नाही, जगात एकच गाव असं आहे, मोतीराम बाबाचं गाव. आसपास खेड्या सुद्धा नाही. मोतीराम बाबाच्या गावात श्रावण महिन्यातच आंब्याला आंबे येतात. निसर्गाच्या विरोधात कार्यक्रम करून दाखवला साधूच्या वाणीत. मोतीराम बाबाच्या पायाला जखम झाली एकदा, पायाला, आणि त्या जखमेत आळही झाली. आपल्या सारखीने काय केलं असतं, ते आळही काढून टाकले असते की नाही. मोतीराम बाबा सकाळी उठायचे आणि त्या जखमेतल्या आळहीला साखर टाकायची. याला साधू म्हणाव. सकाळी उठावं, जखमेतल्या आळहीला साखर टाकायची. ज्याला चरात देव दिसतो त्याला साधू म्हणा. कोंडाजी बाबा डेरे नावाचे साधू जुन्नर परिसरात होऊन गेले. दिसन त्याच्या पाया पडायचे.
आता डॉक्टर महाराज तशीचे महाराज दिसन त्याच्या पाया पडायचे. चारात साधू देव दिसतो महाराज. मोतीराम बाबाचं तसं सकाळी उठाव मोतीराम बाबाने जखमेतल्या आळईला साखर टाकली. एक दिवस बाबांना अशी झोप लागली आणि त्यांचा शिष्य असा पुढे बसलेला होता. त्यांनी काय केलं, ती आळई काढली आणि फेकून दिली. बाबांना जागा दिन लक्ष गेलं जखमेकडे. कोणी काढली म्हणे आळई? ज्याने आळई काढली असं ना, आळई तरफडून मारायच्या अगोदर तरफडून मरेल. शहाणा असला तर आळई पुन्हा जखमेत आणून टाक. पुन्हा आळई सापडली जखमेत आणून टाकली. कालांतराने ती जखम मोठी झाली. डॉक्टर साहेब त्याला पट्टी केली. जी पट्टी केली त्या पट्टीचं 1 कोटी रुपयाचं मंदिर आहे. त्या आळईचं सेपरेट मंदिर आहे, जखमेचं सेपरेट मंदिर आहे. किती उदाहरणं सांगू महाराज, रात्र संपेल अमित महाराज, रात्र संपेल. माझी उदाहरणं संपायचे नाही. वाशिमकडे गेलो होतो मी. टो नावाचं गाव आहे, मंगेश महाराज जाधवांचं गाव. महाराज तिथं गेलो. एक तर अंतरलं आमचं, पण तिकडं 9 ते 11 कीर्तनाची प्रथा तुमच्यासारखेच. मी शक्यतो श्रावण महिन्यात 9 ते 11 कीर्तन घेत नाही. आज रूट लांबचा होता. आमचे संकेत दादा, आमचे अमोल भाऊ गोडेंनी काही करा म्हणे महाराज. आमची ते पहिल्यापासून परंपरा चालू आहे 9 ते 11. त्यांचं तसंच. त्या वाशिमकडे गेलो. एकच अक्षरी गाव, टो नावाचं गाव. महाराज मी त्या सरपंचाला बोलून घेतलं. मी म्हणलं, सरपंच तुम्ही उगाच एवढ्या लांब बोललेलं मला. ते काय झालं म्हणले, एक तर लांबचे कीर्तन मी घेतच नाही. पण झालं काय म्हणे, पैशा पाण्याला नाराज एक तुम्ही. म्हणलं पैशाचा प्रश्न नाही, पण तुम्ही आल्यावर म्हणे 9 ते 11 कीर्तन आहे, 7 ते 9 लोक जेवतील. म्हणलं मंडपात 9 ते 11 कोण बसायचं माझ्या पुढं? काय म्हणलं एवढ्या लांबून बोलिलं. ते महाराज एकदा लोकांची गर्दी पाहून मग कीर्तन करा. मी 9:15 वाजता फेटा बांधून गेलो रोहित महाराज. माझी नजर पुराण एवढे लोक, संकेत दादा नजर पुराण एवढे लोक. 11:15 वाजता मी कीर्तन संपल भाऊ रात्री. आणि त्या कमिटीच्या अध्यक्षाला बोलून घेतलं. मी म्हणलं, अध्यक्ष एवढ्या रात्री आता 11:30 वाजले, एवढे लोक कस काय थांबवते हो इथं? ते म्हणे, उगले महाराज इथं संत मैनागिरी महाराजांची संजीवन समाधी, साधूची ताकद आहे का? संत मैनागिरी महाराजांची संजीवन समाधी म्हणे इथं. या सप्त्याला परिसरात कोणीच नावं ठेवत नाही म्हणे. या सप्त्याला परिसरात कोणीच नावं ठेवत नाही म्हणे. जो संध्याकाळी नावं ठेवून ते सकाळपर्यंत जित राहत नाही म्हणे. अय गडे हो. जो सकाळ नावं ठेवून ते संध्याकाळपर्यंत जित. मी तुम्हाला सरपंचाचा नंबर देतो. कीर्तन संपल्या स्पीकरला फोन टाका आणि बोलले की नाही मला. त्यांनी मला सांगितलं, उगले महाराज 7 ते 9च्या पंक्तीत जर गडी इथं जेवला म्हणे मंडपात, तर बिगर कीर्तन ऐकता घरी जायची ताकद नाही म्हणे. आणि जर एखादा गेलाच तर जाताच गेला. मला असं वाटतं आपल्या पट्ट्यात एकदा व्हायला पाहिजे असं. तसं गाव तुमचं बरंच मोठं आहे का? म्हणजे मी बरोबर बोललो म्हणायचं, पण तरी त्या मानाने बरेच जमते. विनंती माझी, साधू संताला नाराज करू नका. दारात आलेल्या साधूला महत्व द्या. अजून एका मुद्द्यावरती बोलून थांबेल. जगद्गुरु तुकोबाऱ्या सांगतात आणि संत सावता महाराजही सांगतात आणि तुकोबाई सांगतात, या जगामध्ये देवाला आपलं करायचं असेल तर जोपर्यंत तुमचे मायबाप जिवंत आहे, ज्यांनी तुम्हाला जन्माला घातलं, त्यांना आनंद द्या महाराज. मी सकाळी साताऱ्याला कीर्तनात वर्ष श्राद्धाच्या बोललो, बबन महाराज जोपर्यंत मायबाप जिवंत आहे त्यांना सुखी समाधानी ठेवा. आणि एक बोलू का, त्या दिवशी तुम्ही माझ्या कीर्तनाला होते वांगेला वर्ष श्राद्धाच्या कीर्तनात होते महाराज. त्या दिवशी मी बोललो, ज्या दिवशी घरात मायबाप आहे तोपर्यंत घरात माया आणि वैभव आहे. आणि मायबापा इतकं प्रेम जगात कोणच करत नाही महाराज. रोहित महाराज किती प्रेम करते माय सांगू. एखाद्याची माय मरून आहे, पण माय जर गेली आणि तिला जर चितेवर ठेवलं आणि आपल्या लेकराने जर अग्नी दिला, लेकरू जर घागर घेऊन चक्रा मारत असेल, पखवादाच्या पुढीचा आवाज थोडासा कमी करा पर राहू द्या महाराज. मेलेल्या माई तिला चितेवरती ठेवलं ना, आपल्या लेकराने अग्नी दिला, लेकरू जर घागर घेऊन चक्रा मारत असेल तर मेलेल्या आईचं वाक्य राहत, लेकरा घागर घेऊन जवळून चक्रा मारू नको, लेकरा लांबून चक्रा मार. मेलेल्या माईला जर विचारलं ना, माय 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 तू अशी का म्हटली माय, मेलेल्या आईचं वाक्य राहत, लेकरा तू जर घागर घेऊन जवळून चक्रा मारल्या तुझ्या अंगाला जर चटके लागले तर मी ते सहन करू शकत नाही. सांगा मला, मेलेली माय जर एवढं प्रेम करत असेल तरी बसलेली जिवंत माय किती प्रेम करत असेल. अरे जाणार रात्री कधी घरी जाणार, हा पठ्ठ्या रात्री 2 वाजता जरी कीर्तन करून घरी गेला ना, माझ्या घराची जर कधी कडी वाजवली ना, आईने जर कधी दरवाजा उघडला तर आईचं पहिलं वाक्य राहतं लेकराला. काय विचारते माय? करेक्ट लेकरा तू जेवला का? लेकरू जर म्हटलं ना, आई सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत माझ्या पोटात अन्नाचा कण नाही माय, भूक लागली गाई. अरे रात्री 2 वाजता स्वयंपाक करायची धमक जर या जगात कुणात असेल तर फक्त आपल्या माईत असते. पावसाने भिजलेलं सरपण म्हातारी घरात घेते रात्री 2 वाजता चूल पेटवत. पुरींनो जा बरं, तुम्ही कधी दिवाळीला जा, तुम्ही कधी दसऱ्याला जा, तुम्ही कधी भाऊबीजीला जा,
तुमची माय तुम्हाला कधी मोकळ्या हाताने येऊन देते. पोरगी जर निघाली पिशव्या उचलल्या उंबऱ्याच्या बाहेर आली तर माई घाई घाई पळत येते. गहू देईल, बाजरी देईल, ज्वारी देईल, कांदे कुठं द्याय सारखी गोष्ट आहे. किलो भरक व्हायना कांदे देते पोरीच्या पिशवीत. नातवाला भूक लागू नये भुईमुगाच्या शेंगा भाजून देईन, गुळाचा खडा देईल, नातवाचे 2-4 मुखी घेईन, त्याच्या हातात कपडे घ्यायला 10-10, 20-20 रुपये तरी देईन. त्याने कपडे येत नसते, पण आईची वेडी माया. त्या माय बापाचं सगळ्यात जास्त प्रेम जर या जगात कुणावर असेल तर आपल्या पोरीवरती असतं, सगळ्यात जास्त. पुरुष मंडळी, 10 मिनिटात माझं कीर्तन संपेल. आता तुम्ही इथून बाहेर निघाले, प्रत्येकाने आपल्या पोरीला फक्त एक फोन करायचं. प्रत्येकाने तुम्ही हॅलो जरी म्हटले ना, हॅलो, तुमचा आवाज जरी छोटा आला तर पोरगी विचारते, बाबा तुम्ही आजारी एक काय? बाबा आवाज छोटा येतो म्हणजे तुमचा घसा बसला वाटतं. बाबा खरं सांगा, एवढ्या रात्री तुम्ही फोन केला, 100% काहीतरी घडलं. दादा काही बोलला का? घरात काही किरकिर भांडणं झाली का? आवाज छोटा येतो, 100% काहीतरी घडलं. आता भेटायला येऊ का दादा तुम्हाला? व्हिडिओ कॉल करू का दादा? अरे सगळ्यात अगोदर बापाचं दुःख जर या जगात कोणाला कळत असेल तर आपल्या पोरीला कळत. 10 लाखाचं कर्ज बापाच्या डोक्यावरती असू द्या, मी बापाला रडताना अजून पाहिलं नाही. बाप आयुष्यात एकदाच रडतो महाराज. कधी? करेक्टच्या दिवशी आपल्या पोरीला पाहुणे पाहायला येतात ना, हॉलमध्ये जर पाहुणे प्रश्न विचारित असेल, उभे आयुष्यात बापाने कधी पांडुरंगाचं तोंड पाहिलं नाही. तो बाप देवघराच्या समोर जातो, देवाला दंडवत घालतो, बापाच्या मुखात वाक्य असतं, देवा तुझ्या भरोशावर पोरगी त्या घरात देत. मला माहिती नाही बरं का पाहुणे कसे आहे, मला माहिती नाही स्वभाव कसा आहे, उद्या काही बरं वाईट झालं त्याला जबाबदार तू राहशील देवा. ऐका ना दादा, पाहुणे निघून जातात, संध्याकाळी पाहुण्याचा फोन येतो, पाटील तुमची पोरगी गोडे दिसायला पसंत आहे, आम्हाला तयारीला लागा. बापाच्या पायाखालची जमीन सरकते, डोक्यावरचं आकाश फाडतं. आनंद तेवढा, दुःख तेवढं झालेलं असतं का? मला बाबा म्हणून आवाज देणारी काळजाचा तुकडा 1 महिन्याने मला सोडून जाईल. कोण मला विचारन बाबा चहा करून देऊ का? कोण मला विचारन बाबा गोळी घेतली का? कोण मला विचारन बाबा तब्येत बरी आहे का? पोरीच्या लग्नाकरता मंडपवाल्याच्या पाया पडणारा बाप असतो गड्या, किरण दुकानदाराच्या पाया पडणारा बाप असतो, नेते मंत्री आमदार खासदार सगळ्याच्या पाया पडणारा बाप. लग्नाचा दिवस उगू द्या, मंगल कार्यालयाच्या कोपऱ्याला जातो, तोंडामध्ये रुमाल कुंतून ढळ ढसा रडतो का? बाबा म्हणून आवाज देणारी काळजाचा तुकडा देवा संध्याकाळी मला सोडून जाईल. कोण विचारन बाबा जेवले का? कोण विचारन बाबा गोळी घेतली का? तरुण पोरांना माझं सांगणं आहे, उगले महाराजाचं कीर्तन ऐकून घरी जा. तुमचा बाप जर जिवंत असेल त्याच्या पायर एकदा डोकं ठेवा आणि त्याला कडकडून मिठी मार. बाप म्हणून काय बदल झाला बा पोरात? कोपरी फाटेपर्यंत आपल्यासाठी काम करणारा बाप असतो महाराज. चप्पल जिजेपर्यंत आपल्यासाठी काम करणारा बाप असतो, त्याला जिवंतपणे समाधानी ठेवा. आणि पोरांनो, उगले महाराजाचं ऐका. तुमच्याकडे जर बुलेट गाडी असेल ना, घरी गेल्यानंतर बापाला बुलेटवर पाठीमाग बसवा, त्याला म्हणा खांद्यावर असा हात टाक. त्या हाताची किंमत बाप गेल्यानंतर तुम्हाला कळेल. अरे बापाचं हसणं रेकॉर्ड करून घ्या, बापाचं बोलणं रेकॉर्ड करून घ्या. हजारो लोक मायबाप गेल्यानंतर मी ढळ ढसा रडताना पाहिली. विनंती माझी, आणि बसलेल्यापैकी पुरुष मंडळी, तुम्ही जर भाऊ असाल, पैसा कमी कमवा पण एका विचाराने राहा. तुम्ही भाऊ घराने वेगळे राहा, काय म्हणणं नाही, चुलीने वेगळे राहा, काय हरकत नाही, विचाराने एकत्र राहा. 2 भावाला जर एका ताटात जेवताना पाहिलं तर माय बापाचं 10 वर्षाचं आयुष्य वाढतं. त्याच 2 भावाला दिवसभर भांडणं करताना पाहिलं तर मायबाप 10 वर्ष लवकर मरतील, वस्तुस्थिती आहे. माता भगिनी, तुम्ही माझ्या आईसारख्या, बहिणीसारख्या. तुमचा भाऊ एखाद्या ठिकाणी चुकला असेल, त्याची चूक पदरात घ्यान बोला त्याच्याबरोबर. सत्ता संपत्तीवरून भाऊ बहीण एकमेक संघ बोलायला तयार नाहीत. मेल्यानंतर आपल्याला पुळका येतो, पण जिवंतपणी कुणी कुणाला समजावून घेत नाही. का बोलायचं भावाबरोबर? एवढा प्रसंग सांगून थांबेल. अमोल महाराज, ज्या ठिकाणी माझं प्रॉपर गाव जीवर हैबत्ती नेवाशा तालुक्यात, वास्तव्य माझं शिक्षकी पेशामुळे पारनेरमध्ये असतं. मी जिथं राहतो बबन महाराज, माझ्या शेजारी माझा जीवलग मित्र सोन्या नाव त्याचं. त्याच्या बहिणीचं लग्न झालं, आणि लग्नानंतर त्याच्या बहिणीला आम्ही दररोज चिडवायचो. तिला म्हणायचो, सोन्यान तुझं लग्न छोटं केलं, आम्ही सोन्याचं लग्न मोठं करणार, हत्ती बोलवणार, घोडे बोलवणार, 100 महाराज लोक येणार. महाराज असा दिवस नाही त्या पुरीला आम्ही टोमना दिला नाही. पण त्याची बहीण आणि माझी बहीण का वेगळी नाही. पुरीने आपलं हसावं, खाली मान घालावी, निघून जावं. पण दुर्दैव घडलं, सोन्याचा अपघात झाला आणि सोन्या जागेवरती गेला. त्यांच्या घरच्यांनी मला घाईघाई फोन केला, उगले महाराज अशी अशी घटना घडली, सोन्या जागेवर गेला, तुमची बहीण नगर कॉलेजला पेपरला गेली, तुमच्या पाया पडते, तुमच्या गाडीत तिला घेऊन या. घटना वाईट होती खूप. अरणगावकर 2 मित्र गाडीमध्ये घेतले, नगर कॉलेजच्या गेटवरती गाडी आणून उभा केली. पोरांना म्हटलं काय घडलं तिला सांगू नका. पेपर संपला, पोरगी गेटवरती आली, माझ्या गाडीचा नंबर पाहिला. अरे उगले महाराजाची गाडी दिसती, पाठीमागून काचीवरती नाव वाचलं, गाडीच्या आतमध्ये डोकावून पाहिलं, पुरीने पहिला प्रश्न केला, महाराज
आज आमचा सोन्या दिसत नाही तुमच्यात पुढे गेला. मनातल्या मनात म्हटलं, पुरी तुझा एकुलते एक भाऊ अपघातात गेला, कोणत्या तोंडाने सांगू? कुठं बोललो महाराज मी तर. तिला म्हटलं का मी कीर्तनानं आलोय, सोन्या पारनेर मध्ये असेल, बस गाडीत घरी यायचं असेल तर सोडतो. नाही म्हणे महाराज मला चहा प्यायचा. पुरी तुझा एकुलते एक भाऊ अपघातात गेला, अंत्यविधीसाठी सारा गाव वाट पाहते, कोणत्या तोंडाने चहा पाजू? पोरगी ऐकायला तयार नाही, गाडीच्या खाली उतरली, हसत होती, चहा बिस्किट खात होती. घरी काय घडलं पत्ता नाही. पण ज्या ठिकाणी मी राहतो ना, माझ्या शेजारच्या बिल्डिंगला गर्दी जमलेली, पोरीला नेऊन सोडलं. तोपर्यंत सोन्याची बॉडी हॉस्पिटलला होती महाराज. पण हिंदू धर्माचा एक नियम आहे, ज्या लेकराचं लग्न झालेलं नसेल त्याचं जर अंत्यविधी करायचं असेल, त्याच्या गालाला हळद लावली जाते, त्याला मंडुळी बांधली जाते, त्याला नवरदेव करून अंत्यविधी केला जातो. नियम तुम्हाला सगळ्याला माहित आहे. माता भगिनी पुरुष मंडळी, त्या लेकराच्या बाबतीत असंच घडलं रे. सोन्याचं लग्न झालेलं नव्हतं, सोन्याची बॉडी घरी आणली, गोऱ्या पान गालाला हळद लावली, मंडुळी बांधली आणि नवरदेव करून सोन्याची बॉडी ज्या टायमाला त्यांच्या हॉलमध्ये ठेवली, मी याला स्वतः साक्षीदार आहे. सोन्याची एकुलती एक बहीण पळत आली रे. सोन्याच्या छातीवरती दहाई मोकलून रडत होती आणि सांगत होती, उगले महाराज तुम्ही तर म्हणत होते सोन्याचं लग्न मोठं करायचं, हत्ती बोलवायचे, घोडे बोलवायचे, असं केलं का हो माझ्या भावाचं लग्न? अरे ज्या टायमाला सोन्याची मोकलून रडत होती महाराज, असा दिवस नसेल त्या बहिणीला त्या भावाची आठवण होत नसेल. बसलेल्यापैकी एखादीचा भाऊ चुकला असेल, घ्या ना चूक पदरात. कोण चुकत नाही आयुष्यामध्ये. कुत्र्याच्या जनावराच्या देवाने आपल्याला नाही जन्माला घातलं, माणूस म्हणून जन्माला घातलं. कोण म्हणतं साहेब लोक बदलत नाही? बसलेल्यापैकी 4-5 जणांकडे माझे नंबर सेव्ह आहे. आमचे संकेत दादा असतील, आमच्या अमोल भाऊनी तारीखेच्या वेळेस मला फोन केला, त्यांच्याकडेही नंबर सेव्ह आहे. ते कायम माझे स्टेटस पाहून मला रिप्लाय करतात. 3 महिन्यापूर्वी 6 तारखेला अमोल महाराज राहुरी तालुक्यामध्ये वांबोरी नावाच्या गावात एक माझं कीर्तन झालं. दुसऱ्या दिवशी एका शिक्षकाने फोन केला, व्हिडिओ माझा प्रचंड महाराष्ट्रात इंस्टाग्रामला व्हायरल झाला. त्याने मला फोन केला, उगले महाराज तुमचं कीर्तन ऐकलं, माझ्या विचारात बदल झाला. म्हणलं काय झालं सर? 10 वर्षापासून माझ्या बहिणीबरोबर मी बोलत नव्हतो. किरकोळ कारणानं वाद झालेले, कुणी बोला. मागच्या महिन्यात पॅरालिसिस अटॅक आला बहिणीला, नगरला साईदीप हॉस्पिटलला ऍडमिट केलं. बोलत नव्हतो तर भेटायला पण नाही गेलो. पण शपथ घेऊन सांगतो उगले महाराज, तुमचं कीर्तन ऐकलं, आमच्या पाहुण्याची 10 वर्ष श्राद्धच. उशिरा आलो, लांब बसलो, तुम्हाला काय मी ओळखत नव्हतो, पण शेवटी बहिणीचा दृष्टांत ऐकला. घरी आलो, असा बेचैन झालो, असं वाटलं बहिणीला फोन करा. पण 10 वर्षापासून बहिणीबरोबर बोललो नाही, कस काय माघार घ्यायची? बळजबरी फोन केला, 2 वाक्य बोलून फोन बाजूला ठेवून दिला. दुसऱ्या दिवशी 5,000ची साडी घेतली, बहिणीच्या घरी गेलो. पण दुर्दैव महाराज, पॅरेलिसिस झाली, बेनशी पलंगावर पडली होती. तिचे हातपाय हलत नव्हते, तिला मुखाने बोलता येत नव्हतं. तिची अवस्था पाहिली, माझ्या डोळ्यात पाणी आलं. मला माझं बालपण आठवलं. त्या बहिणीने लई जीव लावला मला लहानपणी. आमचं एकत्रित कुटुंब, परिस्थिती नाजूक, इकडून तिकडून खायला आणावं, बहिणीने मला आंघोळ घालावी, माझ्यासाठी कधी कधी ती बहीण उपवाशी झोपली. पण हा वेडा 10 वर्षापासून तिच्या बरोबर बोलला नाही. आणि आता बोलावं म्हटलं तर बहिणीलाच बोलता येत नव्हतं. घाईघाई तिच्या माने खालून हात घातला, बहिणीची मान माझ्या खांद्यावरती टाकली आणि आम्ही बहीण भाऊ हमसून धुमसून रडलो. 10 वर्षानंतर 2 बहीण भाऊ उगले महाराजाच्या कीर्तनानंतर एकत्र येत असतील तर याच्यापेक्षा काय पुण्य कमवायचं उगले महाराज? विनंती तुम्हाला सर्वांना, राग द्वेष युग अहंकार 2 मिनिटं बाजूला ठेवा. 4 भिंतीच्या एकमेकाच्या पाया पडा, गुन्ह्या गोविंदाने राहा. लय पैसा कमवलं म्हणून कोणी सोन्याच्या भाकरी खात नसतं. लय पैसे लोक मी जवळून पाहिले, कमू नये माताचं मी नाही. अजित दादा पवार नावाचा माणूस या जगातून गेला, चिंदाड्या झाल्या दादाच्या शरीराच्या. काय कमी होतं अजित दादाला? काळ वेळ आल्यानंतर एवढ्या मोठ्या माणसाचं काय होत नसेल तर आपण किरकोळ लोक थोडे जागे व्हा. कशाला आबोला धरता, कशाला रागद्वेष धरता? थोडी माघार घ्या, गुन्ह्या गोविंदाने राहा. कधी शेवटचा दिवस आहे कुणाला माहिती? बसलेल्यापैकी आणि शेवटचं 1 मिनिट घेऊन थांबेल. उद्यापासून प्रत्येक पुरुषाने एक संदेश फॉलो करायचा आणि मला फोन करून सांगायचं. युट्यूबला अक्षय महाराज उगले नेवासा नाव टाका, कुठे नंबर भेटेल. नका फोन करू, जिथं भेटेल तिथं हक्काने सांगा, उगले महाराज सावता बाबाच्या पुण्यतिथीच्या सप्त्यात 4थ्या दिवसाची शेवटची दिवस आहे, काल्याच्या आदल्या दिवसाची सेवा. आमच्या अमोलदादा निगोडेंनी तुम्हाला संपर्क केला म्हणावं, त्या निमित्ताने तुम्ही संदेश दिला म्हणा. उद्यापासून प्रत्येक पुरुषाने आपल्या सख्या बहिणीला, रक्ताच्या बहिणीला दररोज एक फोन करायचा आणि 2 प्रश्न विचारायचे. पहिला प्रश्न विचारायचा, बहिणीला जेवण केलं का? आणि दुसरा प्रश्न विचारायचा, पाहुण्याची तुझी तब्येत बरी आहे का? बिचाऱ्या बहिणीला मरेपर्यंत इच्छा असते माय भावाने 2 शब्द माय संग प्रेमाने बोला. गड्यावर तुमचं जर ऍक्सिडेंट झाला ना, अपघात, माय बापानंतर पहिल्यांदा पैसे घेऊन पळत येणार जर या जगात कोण असेल तर आपली रक्ताची बहीण असते.
तिला जर माहिती झालं नाही हायवेवर ऍक्सिडेंट झाला तर ऍडमिट केलं, लोकांचे रोजाने जाणारी बहीण हाई त्या साडीवरती पळ सुटते, डॉक्टरच्या पाया पडते, डॉक्टरला सांगते कितीही पैसे लागू द्या माझा भाऊ जगला पाहिजे. त्या बहिणीवर प्रेम करायचं शिका. मी जर माझ्या बहिणीला कधी 1000 रुपयाची साडी घेतली ना, ती दुकानात जाते 4000 रुपये त्याच्यात टाकते 5000ची साडी घेते, पण तिच्या सासू सासऱ्याला मिरून सांगते माय भावाने मला 5000ची साडी घेतली, माय बापाने मला 5000ची साडी घेतली. भावाचं आणि बापाचं नाव कधीही धुळीला घालीत नाही, त्याला रक्ताची बहीण म्हणतात. आणि लाखातले एक वाक्य बोलून थांबेल, मुक्ताबाई सारखी बहीण जर या जगात जन्माला आली नसती तर ज्ञानोबा नावाचे संत आपल्याला कदापि दिसले नसते. एवढं प्रबोधन आज माझ्या घरी न्या. उजव्या हाताला माय असावी, डाव्या हाताला बहीण असावी, या दोन्हीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल तर जगाचा बाप दुःख देत नाही. कुटुंब व्यवस्था थोडी सांभाळा, एवढं प्रबोधन घरी ना. माता भगिनी तुमच्या सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं. पुरुष मंडळी दिलगिरी व्यक्त करे, रडवण्याचा उद्देश नाही. बसलेल्यापैकी कुणी कुणाबरोबर भांडणं केली असेल, वाद घातले, एकमेकांसंग बोलत नसाल, उगले महाराज संधी त्याची माफी मागा. काही नाही, 4 भिंतेच्यात पाय पडले काही फरक पडत नाही. राग द्वेष अहंकारासाठी अनर्ध्य नाही महाराज. कधी शेवटचा श्वास घ्यायचा माहिती नाही, लोक बदलतात. मी आज स्टेटसला टाकलेले 1-2 तासापूर्वी रात्री मी जिथं कीर्तन केलं रेडा समाधी आळे फाट्याकडं, त्यांनी मला दाखवलं आणि मी ते स्टेटसला आत्ता टाकले महाराज. ते लेडीजने मला व्हॉट्सअपला लिहून पाठवलं काय बदल झाला रात्रीचे कीर्तन. मी म्हणतो एक माणूस बदलला माझ्याकडून दररोज, माऊलीच्या कृपेने बास आपल्या जीवनाचं सार्थक झालं. लय बदललं. तुमच्यापैकी 2 जणांच्या विचारात परिवर्तन झालं, माझ्या कीर्तनाचं सार्थक झालं. महाराज मी म्हाताऱ्या लोकांसाठी जास्त कीर्तन प्रवचन करत नाही, खरं सांगतो. मी 5,500 पोरांचा ग्रुप जो बनवला, व्यसनापासून पोरांनी लांब राहावं याच्यासाठी माझा ग्रुप आहे. आणि ज्या ज्या तरुणांनी मायबापाचा प्रसंग ऐकला, 80-85 पोरांची यादी महाराज माझ्याकडं. मायबापातून वायली राहणारे पोरं सुद्धा मायबापात राहायला गेले, याच्यापेक्षा काय सार्थक केला. तुमच्यापैकी 2 जणांच्या विचारात बदल. आजचं कीर्तन सक्सेस. पोरांनो बाजारात गेला, 10,000ची साडी बायकोला घ्या, 1000 रुपयाचं लुगडं आईला आणा, 5000चे कपडे पोरांना घ्या, 500 रुपयाची कुपरी बापाला आणा. तुका म्हणे माय बाप या बघे देवाचे स्वरूप, एवढं प्रबोधन घरी न्या. आणि सावता बाबाच्या पुण्यतिथी निमित्त उद्या एक सगळ्यांनी प्रत्येकाने एक झाड लावा. काळाची गरज आहे महाराज. मी प्रबोधन करत असताना कोविडच्या काळामध्ये ऑक्सिजन अभावी किती लोक मेले सांगायची गरज नाही. माझी विनंती आहे प्रत्येकाने दारासमोर एक झाड लावा, पाणी अडवा, पाणी चिरवा, पोरांना घरी ठेवू नका. माता भगिनी घरातले भांडे विका, लेकरांना शिकवा. भगवान बाबा म्हणायचे जमिनी विका, पोरांना शिका. गावागावात ज्येष्ठ श्रेष्ठ एकत्र या. वाड्या वस्त्यावरती एखादं मंदिर कमी बांधा. गावातल्या शाळा डिजिटल करा. पैसा खर्च करायचा शिक्षणासाठी खर्च करा. ग्रामदैवताचे कळ सोन्याचे बसवायचे आपलं दोमत नाही, पण काही काही गावात गेल्या स्मशानाचे घाट 1.5 कोटी रुपयाचे जिल्हा परिषदेच्या खोल्या पडलेले हे दुर्दैव आहे. मी थोडं शिक्षणाला महत्व देणारा कीर्तनकार. आणि योगायोगाने कधी आमच्या तालुक्यात आलात, शनी शिंगणापूर देवगडच्या जवळ माझं गाव आहे, जेऊर हैवती. वास्तव्य जरी माझं पारनेरमध्ये असेल, कधी त्या पट्ट्यात आला मी आपल्या इथं कीर्तनाला येऊ, श्राद्धाच्या सप्त्याला येऊ, प्रवचनाला येऊ, जिथं भेटल तिथं 2 शब्द प्रेमाने बोला. उगले महाराज, अक्षय महाराज तुमचं प्रवचन कीर्तन इथं ऐकलं, तेच 2 शब्द बरोबर येतात. नाही तुम्ही किती पैसे कमवले आणि मी किती बँक बॅलन्स कमावला, मेल्यावर कोणी बांधून नेत नाही. ती प्रथा अजून चालू झालेली नाही, ती प्रथा चालू पण होणार नाही. त्याच्यामुळे 2 शब्द प्रेमाने बोला एवढी अपेक्षा व्यक्त करतो. ज्या दादांनी गोड साऊंड सिस्टीम दिली, एकदा जोरात सगळ्यांनी टाळ्या वाजवा. मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. ज्या दादांनी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुंदर अशी शूटिंग केली, त्याही दादांचे धन्यवाद. गाणारे मंडळी, वाजवणारी मंडळी, माझ्या समेत आलेले आदरणीय अमित महाराज आणि ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याच्या योगाला माझ्यावरती नितांत प्रेम करा आमचे तिखेचे संकेत दादा कुरडे, त्यांचे मामा आमचे अमोल दादा निकुडे यांनी माझं कीर्तन ऐकलं होतं. व तंबेरे साहेब त्या निमित्ताने तुम्ही सगळ्या कमिटीच्या वतीने सगळ्यांनी मला संपर्क केला आणि जो मला वेळ दिला. खरं तारीख ॲडजस्ट होत नव्हती. तुम्ही स्टेटस पाहिलं त्यावेळेस मी साताऱ्यातून नीटकीच निघालो होतो. सकाळचं कीर्तन तिकडं होतं, परंतु तुमचं 9 ते 11 असल्या कारणाने माझं पोहोचणं झालं. सावता बाबाच्याच मनात होतं मी यावं, त्या निमित्ताने येणं झालं. पहिल्या चरणाला स्पर्श केला. महाराज या परिसराने माझ्यावर खूप प्रेम केलं. नगर पुणे जिल्ह्याने किती प्रेम करावं सागर दादा. 6 महिन्यात 54,000 किलोमीटरचा प्रवास झालाय. डोक्याच्या केसाला धक्का नाही. 30 दिवसात 91 कार्यक्रम झाले. रोजचे 3 टप्प्यात आलेर 4 होते. 28-29 रनिंग वय आता चालू आहे. अजून भरपूर प्रेम आशीर्वाद मला तुमचे सर्वांचे घ्यायचे. असाच आशीर्वाद माझ्या पाठीशी ठेवाल अशी अपेक्षा ठिकाणी व्यक्त करतो. आणि जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, महाराज देवाचा विसर नाही झाला, मी गुणगान तुझा आवडीने गाईल. तू जर मला संताची संगत दिली, तुझा विसर नाही दिला, तुझं गुणगान आवडीने गायलं, तुकोबा म्हणतात मी पुन्हा पुन्हा जन्म घेईल. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमास. एकदा हात वरती करा, मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा रखो माझे हो
विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी गोपाळ विठोबार कुमारी विठोबार कुमार विठोबार कुमारी विठोबार कुमार कुंडली कमलदारी विठ्ठल पंढरीनाथ भगवान श्री संत सावता तुकाराम 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 सर्वांची चरणी सेवा समर्पित करतो आणि सेवा समर्पित करत असताना 11 वाजलेले आपल्याला कळालेलं नाही. युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही घराघरापर्यंत कीर्तन पोहोचत तुमचे धन्यवाद. कमिटीमध्ये ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी, उद्याची सूचना या ठिकाणी सांगितली जाईल. तोपर्यंत कुणी जागा सोडायची नाही. आणि आपला सप्ताह आहे, माझी विनंती आहे, आपला सप्ताह म्हणून आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट, देवाच्या दरबारात दिलेली काही कमी पडत नाही. आणि सावता बाबाच्या दरबारात सांगतो, इथं एकदा 1000 रुपये देऊन पहा, एका वर्षाच्यात तुमचे 10,000 नाही झाले तुम्ही कीर्तन करायचे सोडून दे. महाराज तुम्हाला किती मोठं करायचं त्याच्या हातात आहे महाराज. आणि तुमच्या तालुक्यात एक म्हण आहे, भगवान देता है तो छप्पर फाडके देता आहे ना म्हण. भगवान देता है तो छप्पर फाडके देता है, एवढीच म्हण माहिती आहे तुम्हाला. त्याच्या पुढची अर्धी सांगू का? सांगू. भगवान देता है तो छप्पर फाडके देता है, लेकिन लेता है तो चमडी उधाड के लेता है. उलटी वाचायची, उलटी जोपर्यंत देतोय तोपर्यंत नियतीने खान देवा करता देत चला. त्याला दिल्याने काही कमी पडत नाही. त्याच्यामुळे विनंती, इकडे तिकडे किती जातात, आपला सप्ताह आपण मोठा गेला पाहिजे. या अनुषंगाने एकत्रित या, दान द्या, धन मिळेल, ध्यान करा, भगवंत मिळेल. विठ्ठल जय नाही उच्चारेला अधिकार आपला स्वरा पाया कुंडली वरदार विठ्ठल पंढरीनाथ भगवान की श्री संत सावता महाराज की जय. पांडुरंग हरी वासुदेव हरी.